ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आजच्या भागामध्ये आपण संपूर्ण अधिक मास महात्म कथासार बघणार आहोत आणि त्यामध्ये 1 ते 31 अध्याय आपण सलग बघणार आहोत. जेणेकरून अधिक मासात तुम्हाला पारायण करायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही दिवसातून एकदा जरी ऐकला तरी तुम्हाला या पारायणाचे फळ नक्की मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गणेशाय नमः. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. गुरुदेवाय नमः. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलम तनोहरे शांताकारं भुजननयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविज्ञानगण्यं वन्दे विष्णु भयं वयोहर सर्वलोकनाथनं. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुदेवाय नमः. श्री गजानना गणनायका विघ्नहर्ता मंगलमूर्ती सर्वेश्वरा भक्तांच्या कामना पूर्ण करणारा कल्पतरू तुला माझा साष्टांग दंडवत. तुझी कीर्ती वेदपुराणे स्मृतिग्रंथात अनेकांनी गायली आहे. हे दयाळा, तू सर्वांवर कृपा कर, सर्व विघ्नांचा नाश कर, ही तुला आमची प्रार्थना आहे. कृपासागरा कुलस्वामिनी श्री दूत पापेश्वर आणि आर्यादुर्गा आमचे तुम्हाला वंदन असो. हे पुरुषोत्तमा आत्मरामा पुराणपुरुषा आत्मरामा योगीच्या मनाचा तू विश्रांती स्थान आहे. हे स्वामी, तू अच्युत्य आहेस, ब्रह्मांडाचा तू नायक आहे. तू जगाचा निर्माता आणि पालन पोषण करता आहेस. जगतव्यापी तू या जगाचा गुरु आहे, देवांचा अनंत आहेस. कलाकाष्ठ पल विपलाने मोजला जाणारा जो काळ आहे त्याचा तू आत्मा आहेस. तुला शरण येणाऱ्यांना यमपाशही त्रास देऊ शकत नाही. तू सर्वांच्या पलीकडांचा परब्रह्म आहेस. तू अपार आहेस, सच्चिदानंद आहेस. तुझ्या कृपेने अंध पंगू यांनाही बळ येते. मुका वाचस्पतीसारखा बोलू लागतो. हे देवा, तुझ्या सामर्थ्याने तुझ्या कृपेने तुझ्यासमोर वर्णन करू लागलो तर मला कशाला काय कमी पडणार आहे. हे ऋषिकेशा, सर्व सत्ता संपत्ती वैभव निरोगी आयुष्य हे तुझ्या कृपेचे फळ आहे. जे तुला शरण येताच वंदन करतात त्यांना तू प्रसन्न होतोस. आम्ही तुला भक्तिभावाने वंदन करतो. श्रीमद व्यास ऋषींनी पद्मपुराणात व अशी 2 अधिक मास महात्म्ये रचली आहेत. नैमिषारण्यात सूत सैनिक ऋषींनी नवनवीन कथा सांगत असत. एकदा ऋषी सुताला म्हणाले, हे व्यास शिष्या, तू भाग्यवान आहेस. या अपार संसारात ऐकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहे. त्यातील जे श्रेष्ठ व परमानंद देणारे व भवसागरातून तरुण जाण्यास सहाय्यक होतील ते कृपया आम्हाला सांगावे. ऋषींनी विनंती ऐकून सूत म्हणाले, महामुनी, मी संकय आहे तरी मी तुम्हाला विनंती करता, त्यामुळे मी कृतकृत्य झालो आहे. व्यासांकडून मी जे काही श्रवण केले तेच मी तुम्हाला माझ्या बुद्धीप्रमाणे सांगतो, तेव्हा तुम्ही कृपा करून ते ऐका. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र नारद मुनी एकदा त्रैलोक्यात स्वच्छंदपणे विहार करत होते. हिमालयाजवळील बद्रिका वनात नारायण ऋषीचा आश्रम होता. त्या तपोवनात डौलदार वृक्ष होते. घनदाट वृक्षातून सूर्यकिरण क्वचितच भूमीवर पडत होते. बोर बेल फणस जांभूळ अशी घनदाट झाडी होती. गंगा विष्णुपदाजवळून वाहत होती. पशुपक्षी सुखाने विहार करत होती. तुळशी बाग फुलझाडे बहरलेली होती. जाई जुई शेवंती यांच्या वेलींना सारा परिसर सुगंधित केला होता. तपस्वींच्या पर्णकुट्या गंगातीरी शोभत होत्या. त्यात महायोगी ध्यानस्थ बसत असत. अनेक सिद्धगण देवदेवताही आनंदाने येत. अशा या ठिकाणी नारद मुनींचे अकस्मात आगमन झाले. तेव्हा तेथे महान तपस्वी जितेंद्रिय नारायण ऋषी ब्रह्मचिंतन करत होते. त्यांनी नारायणांना साष्टांग दंडवत केला. श्री नारायण म्हणाले, हे नारायणा, तू निष्काम आहेस, परमेश्वर आहे. तुला तप करण्याचे कारण काय?
लोकशिक्षणासाठी तू येथे तप करतो व लोकांना मर्यादा घालून देतो. पूर्वी कृतयुगात एखाद्याच्या पुण्याईने इतरांना पुण्य मिळत असे आणि एकाच्या पापाने अनेकांना पाप लागत असे. कलियुगात तू अशी व्यवस्था केली ज्याचे कर्म त्यालाच भोगावे लागते. पुण्य पापाचा त्याचा इतरांशी काही संबंध नसतो. प्रत्येकाने आपले आपले कर्म करावे ही शिकवण तू देतो. या संसारात सर्व लोक विषयासक्त आहेत, तरी देखील त्यांचे व माझे कशाने कल्याण होईल याचे मार्गदर्शन तू करावेस, अशी विनंती मी तुला करतो. मी तुला शरण आलो आहे. तू परोपकारी आहेस, त्यामुळे लोकांवर उपकार करण्यासाठी मला कथा सांगावी, ज्यामुळे जनता ही निर्भय होईल. नारदांची विनंती ऐकून ऋषींना खूप आनंद झाला. ते कथा करू लागले. शंका आली की नारद प्रश्न विचारत असे. नारदांनी ऋषींचे समाधान करत असे. नारदा, पुरुषोत्तमचा महिमा सर्वात मोठा आहे. पुरुषोत्तम हा कोणाचा देव आहे असे नारदांनी विचारले. तेव्हा त्यांनी कथा सांगावी. नारद ऋषी म्हणाले, पुरुषोत्तम हे एका महिन्याचे नाव आहे. त्या महिन्याचा स्वामी पुरुषोत्तम आहे. या मासाचे व्रत योग्य प्रकारे केले तर पुरुषोत्तम देव प्रसन्न होतो. नारदांनी विचारले, या महिन्याचे स्वरूप काय? या महिन्यात कोणती व्रते जप करावी? किती प्रकारचे दाने कोणाकोणाला द्यावी? त्यातून काय पुण्यफळ मिळते? कोणते देवता कसे संतुष्ट होतात? तसे उत्तर काही माहिती असल्यास मला सांगावी, कारण या पृथ्वीतलावर अनेक जण परस्वाधीन दिसतात. कोणी दरिद्री, कोणी निपुत्री, कोणी मुके, रोगी, बहिरे, आंधळे, तर कोणी नास्ती, तर कोणी कुरूप आहे. एखाद्याला मित्रच नसतात, हवे ते कधी मिळत नाही. अशा दुःखी कष्टी लोकांना कशाचे श्रवण केले, आचरण केले असता त्याचा कायापालट होईल. कारण समाजात अनेक स्त्रिया दुर्धर संकटात सापडलेल्या दिसतात. दुर्धर आजारांनी त्रस्त स्त्री पुरुष त्यांची दयनीय अवस्था पाहून अतिशय वाईट वाटते. त्यावर नारायण ऋषी म्हणाले, जनकल्याणासाठी तू योग्य प्रश्न विचारला आहेस. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला जे वर सांगितले तेच मी तुला आज सांगतो. दुर्योधनाने युधिष्ठिराला युद्धात हरविले, त्याचे सर्व वैभव हिरावून घेतले. शेवटी पांचाली द्रौपदीलाही पणाला लावल्यास भाग पाडले. युधिष्ठिर हरला. दुःशासन करवी द्रौपदीची विटंबना झाली. कौरवांनी पांडवाची निर्व्यसना केली. पाची पांडव लज्जेने खाली मान घालून बसले. पांडवाच्या नशिबी वनवास आला. पांडव द्रौपदी वनवासीप्रमाणे वल्कने नेसून राहू लागली. अनेक दुःखे भोगत ती दिवस काढू लागली. त्यांना भेटायला जेव्हा श्रीकृष्ण कामायंक वनात आला, पांडवांनी त्याचे यथेच्छ स्वागत केले. पांडवांची दयनीय अवस्था पाहून द्रौपदी रडू लागली. ते पाहून कृष्णाचे हृदय भरून आले. कृष्णाच्या अंगात क्रोध संचारला. त्या क्षणी त्याने कौरवांचा नाश करायचे ठरवले. अर्जुनाने श्रीकृष्णाचा क्रोध कमी केला. कृष्णाला व त्याच्याबरोबरच्या मुनींना त्याने संतुष्ट केले. श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत. असे म्हणून नारायण ऋषी म्हणाले, तू मला जे विचारलेस ते युधिष्ठिराने कृष्णाला विचारले. तेव्हा कृष्ण त्यांना जुनी कथा सांगू लागला. अधिक मास महात्म्य, पहिला अध्याय समाप्त. अध्याय दुसरा. श्री विष्णूकडे मलमास येतो आणि आपली व्यथा सांगू लागतो. श्री गणेशाय नमः. कृष्ण युधिष्ठिराला काय म्हणाला ते ऐका. कृष्ण म्हणाला, तू विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे कठीण आहे, कारण हा विषय फार गुप्त आहे. मित्र नातलग कोणीही असो, त्यांना हा विषय सांगता येण्यासारखा नाही. पण तू माझा परमभक्त आहेस, त्यामुळे तुला सांगणे मला भाग आहे. त्या सर्वांना अधिष्ठता असतो. तसेच सृष्टीतील विविध जलाशय, वृक्षवेळी, उद्याने, वने, गाव, शहर या सर्वांना स्थलदेवता असतात. त्यामुळे त्या प्रत्येक ठिकाणाच्या देवतेमुळे मान मिळतो. त्या देवता उत्तम फळ देतात. जेव्हा अधिक मास उत्पन्न झाला त्या महिन्यात सूर्याची गती मोजत नाही. त्यामुळे या महिन्याला मलमास किंवा अधिक मास म्हणतात. लोकांनी शुभ कार्याला त्याला वर्ज केले. त्याला जगाचा मळ म्हटले गेले. त्यामुळे अधिक मासाला दुःख झाले. तो त्या चिंताग्रस्त अवस्थेत त्याला मूर्छा आली. थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला आणि मनोमन विचार करू लागला. आपण हरीला शरण जावे असे अंतर्मन त्याला त्याचे सांगू लागले. वैकुंठात अधिक मास पोहोचला. दोन्ही हात जोडून उभा राहिला.
थरथर कापत देवाला म्हणाला, तू जगाचा नाथ आहेस, तू माझे रक्षण का करत नाही? तू करुणेचा मेघ असून माझी उपेक्षा का करतो? मला कोणी स्वामी नाही, मी निराश्रित आहे, म्हणून माझे नाव मलमास ठेवले. माझी दुर्दशा झाली, माझ्याच बाबतीत तू कठोर का झालास? माझे रक्षण का करत नाही? श्री विष्णू उठले. मलमासाचे त्यांनी सांत्वन केले. हा वैकुंठ आहे, शोकाचे काही कारण नाही, तेथे शोकाला थारा नाही. तू रडू नकोस, मी तुझे समाधान करतो. त्यावर मलमास म्हणाला, हे सर्वज्ञानी भगवंता, तुला माझी दुर्व्यवस्था माहिती असावीस, तरी तू विचारतोस म्हणून मी सांगतो. मी 13वा महिना आहे, मला कोणी स्वामी नाही, मी निराधार आहे, शुभ कार्यात मला घेतले जात नाही, असे जगण्यापेक्षा मेलेले बरे, एवढेच मला सांगायचे आहे. देवा, तुला दुसऱ्यांचे दुःख बघवत नाही, तू परोपकारी आहे. वेदात तर तुला दुष्टांचा नाश करणारा म्हणतात, तरी निजधर्म आठवून तुला योग्य वाटेल ते तू कर, असे म्हणता मलमासाला मूर्छा आली. विष्णूला त्याची दया आली. गरुड आला. मलमासाला शुद्धीवर आणण्यास सांगितले. गरुडाने पंखाने वारा घालून त्याला शुद्धीवर आणले. तेव्हा मलमास विष्णूला म्हणाला, काही करा, पण मला दुःखातून बाहेर काढा. विष्णू त्याला म्हणतात, मी चतुर्भुज विष्णू आहे, तुझे काम श्रीकृष्णच करेल. तो माझाच अवतार आहे. तो 2 हातांचा असला तरी सर्व देवात श्रेष्ठ आहे. त्याला पाहताच तुझे समाधान होईल. त्याचे पुरुषोत्तम असे नाव आहे. आपण दोघे त्याला भेटण्यासाठी गोलोकात जाऊ. त्यानंतर विष्णूने त्यास प्रथम कैलासानंतर वैकुंठ व उत्तर लोकाची माहिती दिली. त्या गोलोकात मध्यवर्ती अशी ज्योत आहे. त्या ज्योतीच्या मध्यभागी श्रीकृष्ण विराजमान आहे. त्यांचे मुखकमल पूर्वचंद्रासारखे दिसते. भुवया धनुष्यासारख्या आहेत. मस्तकावर रत्नखचित मुकुट आहे. श्री वैश्यमण्याचा दागिना वक्षावर शोभत आहे. कंठात कौस्तुभमणी, गुडघ्यापर्यंत वनमाळा, कपाळी कस्तुरी टिळा असा श्रीकृष्ण पिवळा पितांबर नेसून आहेत. हातात रत्नजडीत मुरली आहे. रत्नाच्या सिंहासनावर तो बसला आहे. श्रीकृष्णाचे रसभरीत वर्णन ऐकून मलमास मनोमन आनंदी झाला. गोलोकी गेल्यावर त्याला श्रीकृष्णाचे मंदिर दिसले. मंदिराच्या महाद्वाराशी येताच विष्णू मलमासाचे द्वारपालाने सहर्ष स्वागत केले. श्री विष्णू मंदिरात येताच श्रीकृष्णाने उठून श्री विष्णूंना वंदन केले. आसनावर बसवले. श्री विष्णूंनी आसन ग्रहण केल्यानंतर त्यांच्या पाठीशी उभ्या असलेला मलमास थरथर कापत होता. नारायण ऋषी नारदास म्हणाले, धर्मराजा श्रीकृष्णाने असे वर्णन करून सांगितले. अधिक महात्मा अध्याय 2 समाप्त. अध्याय 3. श्रीकृष्ण मलमासाला पुरुषोत्तम नाव देतो व सर्व मासात त्याला श्रेष्ठत्व प्रदान करतो. श्रीकृष्णाने विष्णूला विचारले, हा तुझ्या मागे थरथर कापत असलेला उभा कोण आहे? तो का रडतो? त्याला कोणते दुःख आहे? या गोलोकात कोणीही दुःखी कष्टी नसताना हा इथे अश्रू का ढाळतो आहे? विष्णू म्हणाला, हा अधिक मास आहे, याला फार मोठे दुःख झाले आहे. काळाच्या सर्व भागांना महिना, ऋतू, पक्ष, वृक्ष, नगरे, डोंगर यांना अधिष्ठाते देव असतात, त्यामुळे तो पूज्य ठरतात. या 13व्या महिन्याला स्वामी नाही, शुभ कार्याला तो वर्ज्य ठरतो. सूर्याची गती या महिन्यात मोजली जात नाही. तो व्यक्तिरूप घेऊन आला आहे. तो आत्महत्या करण्यास निघाला होता, तेव्हा त्याला कोणीतरी वैकुंठात जाण्यास सांगितले. तो माझ्याकडे आला, पण त्याची दुःखे तुझ्याशिवाय कोणीही दूर करणार नाही. श्रीकृष्ण म्हणाला, बरे झाले, याला तू येथे घेऊन आला. मी याचा उद्धार करतो. यापुढे याला माझ्या नावाने ओळखले जाईल. माझ्या सर्व गुणांनी त्यालाही समृद्ध करतो. या महिन्याचा स्वामी मीच आहे, त्यामुळे माझे पुरुषोत्तम नाव मी याला देतो. या मासात जे व्रत उपासना करतील त्यांना सर्व सुखे मिळतीलच. शेवटी ते मोक्ष मिळून गोलोकात येतील. या अधिक मासात केलेल्या उपासनाने मनुष्य माझ्या निकट येईल. त्याला पुढील जन्म प्राप्त होणार नाही. त्याची चिंता मीच वाहीन. सर्व कामना मोक्षही त्यांना लाभेल. ते या अधिक मासात पुण्यकर्म करणार नाही, स्नान दाप तप करणार नाही. ते दुःख भोगतील. ज्या स्त्रिया पुण्यकर्म करतील त्यांना सौभाग्य व सुख संपत्ती प्राप्त होईल. म्हणून या मासात पुण्यकर्म करावीत.
हे ऐकून श्रीकृष्ण मलमासाला घेऊन वैकुंठात गेले. तेव्हा श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणाला, अनेक दुःख येतात, त्याचे कारण मी जाणतो. तुम्ही वनात आल्यापासून 3दा अधिक मास येऊन गेला, पण तुम्ही दानधर्म काही केला नाही. अर्जुन, इंद्रलोकात गेल्याने तुम्ही बेचैन झाला होतात. कौरवांचे भय तुम्हाला वाटत होते, त्यामुळे तुम्हाला अधिक मास कळला नाही. यापुढे काय करायचे मी ते तुम्हाला सांगतो. तेव्हा ते आणखी एक पुरातन गोष्ट मी तुम्हाला सांगतो. अधिक महात्म्य अध्याय 3 समाप्त. अध्याय 4 दुर्वासांची उपकथा आणि द्रौपदीची पूर्वकथा. श्रीकृष्ण धर्मराजाला पुरातन गोष्ट सांगू लागला. धर्मराजा, तुमची पत्नी गतजन्मी मेधावी ब्राह्मणाची कन्या होती. ती सौंदर्याची जणू खानच होती. तिचा जन्म झाला तेव्हाच तिची आई मरण पावली. वडिलांनाही तिचे संगोपन केले. मेधावीची ती लाडकी होती. तिला चांगली समज आल्यानंतर तिला नीतिशास्त्र, व्यवहार, चातुर्य शिकवले. ती मोठी होत असताना तिच्या वयाच्या मुलींचे विवाह झाले. काही मुली तर माता झाल्या. त्यामुळे मेधावीची कन्या मनात झुरू लागली. माझे लग्न केव्हा होईल अशी तिला चिंता भेडसावू लागली. वडील महापंडित असूनही मुलीचे लग्न वेळेवर व्हावे हे त्यांना कळत नाही. विवाहाचे वय उलटते आहे. अजून मी कुमारीच आहे या चिंतेत ती बसलेली असताना दुसरीकडे मेधावीने वर संशोधन खूप तळमळीने केले, पण योग्य वर दिसत नव्हता. दमून भागून घरी आला तेव्हा अंग तापाने फणफणले. डोळ्यांची आग होऊ लागली. अंगात प्रचंड वेदना होऊ लागल्या. तेवढ्यात त्याने मुलीला हाक मारली. हाक ऐकताच कन्या धावत आली. तोपर्यंत मेधावी निश्चित पडला होता. हात पाय गार पडले. तो पुण्यवान होता म्हणून त्याला मृतक्षणी श्रीकृष्णाचे दर्शन झाले. त्या पुरुषोत्तमचे नाव घेताच त्याने प्राण सोडले. विष्णूचे दूत त्याला वैकुंठात घेऊन गेले. वडिलांनी ही अवस्था पाहून मुलीला शोक अनावर झाला. आता मी कोणाच्या मांडीवर डोके ठेवू? मला ना राहिले कोणी नातेवाईक. कोणाच्या भरोश्यावर आता मी जगू? या आश्रमात एकटी कशी राहू? तिच्या रडण्याच्या आवाजाने जवळपासचे ब्राह्मण धावून आले. मेधावीचा मृतदेह पाहून त्यांनाही रडू कोसळले. त्यांनी मेधावीवर अंत्यसंस्कार केले. नंतर कन्येने यथाशक्ती उत्तर कार्य केले. नंतर ती आश्रमात एकटीच राहत असताना दुर्वास मुनी आले. मुलीचे त्यांचे उत्तम स्वागत केले. करुण कहाणी सांगितली. आपला विवाह होत नाही ही व्यथा देखील तिने सांगितली. अधिक मास महात्मा अध्याय 4 समाप्त. अध्याय 5 मेधावी कन्या शंकराकडे मागते. पती दे असे 5 वेळा. कालाच्या अध्यायात कृष्णाने युधिष्ठिरा ऋषीची गोष्ट सांगितली. मेधावी कन्येने दुर्वास ऋषींना आपले दुःख सांगितले. त्यावर दुर्वास ऋषी तिला म्हणाले की कन्ये रडू नकोस. दुःख दूर करणारा दुर्मिळ उपाय मी तुला सांगतो. अधिक मासात करायचे ते व्रत असते. या महिन्यापासून 3रा महिना अधिक महिना येतो. याचे महात्म्य फार मोठे आहे. याच्या इतका कोणताच महिना पुण्यदायक नाही. 12 वर्ष गंगे स्नान करून, सिंहस्थात गोदावरी स्नान करून जेवढे पुण्य मिळते तेवढे पुण्य या महिन्यात कोणत्याही शुद्ध पाण्यात स्नान केल्याने मिळते. माझे तप सामर्थ्य या महिन्यामुळेच आहे. दुर्वास मुनींनी या कन्येस भरपूर चांगला उपदेश केला, पण त्या मूढ बुद्धीच्या मुलीने दुर्वासांना प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली, मुनिवर्य, तुम्ही काय सांगता हे मला काहीच कळत नाही. माघ, कार्तिक, वैशाख हे महिने उत्तम फळ देतातच. अंबिका, गणेश देवता इच्छा पूर्ण करतातच की. तुम्ही मलमासाची एवढी स्तुती का करता? तिच्या या वक्तव्याने दुर्वास ऋषी रागाने लाल झाले. ते पण मित्राची मुलगी अजान असल्यामुळे त्यांनी राग आवर्ता घेतला. तिला शाप देणे त्यांना योग्य वाटले नाही. मी तुझ्यावर रागवत नाही. तुला जसे वाटेल तसे तू कर. पण तुला एवढे सांगतो की तू या मलमासाची निंदा केलीस त्याचे फळ तुला या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी नक्की भोगावे लागेल. मी आता बद्रिका वनात जातो आहे. जे विधिलिखित आहे ते टळत नाही हे खरं. हे बोलून दुर्वास निघून गेले. आपले काहीतरी चुकले हे त्या कन्येच्या लक्षात आले. काही दिवसांनी तिने शंकराची आराधना केली. इंद्राने त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. खडतर तप पाहून शंकर प्रसन्न झाला. त्यात अत्यंत तेजस्वी शिवाचे दर्शन होताच त्या कन्येच्या अंगात बळ संचारले. तिने शंकराची स्तुती केली. शंकर म्हणाले, काय हवे ते तुला माग.
ती म्हणाली, मला पती द्या. तळमळीने ती हेच वाक्य 5 वेळा म्हणाली. 5 वेळा वर मागितल्याने तुला 5 पती मिळतील, असे श्री शंकर तिला म्हणाले. हे ऐकून तिला फार दुःख झाले. तेव्हा शंकर म्हणाले, 5 पती पुढच्या जन्मी मिळतील, तरी तू प्रतिव्रताच होशील. तू दुर्वास ऋषींचा अपमान केलास, पुरुषोत्तम मासाची निंदा केली, त्या पापाचे फळ तुला भोगावेच लागेल, असे म्हणून शंकर गुप्त झाले. त्यानंतर कालांतराने ती कन्याही मरण पावली. त्याच काळात द्रुपद पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत होता. त्या यज्ञेतून ही कन्या द्रौपदी यज्ञसेनी म्हणून प्रकट झाली. तुम्ही या अयोनी संभव द्रुपद कन्येमुळे तिचे 5 पती झाला. ती माझी भगिनी आहे. एरवी मी तिला नरकात पाठवले असते. यापुढे अधिक मास येईल तेव्हा दान धर्म पुण्य करा. पांडवांनी अधिक मासाचे व्रत पूर्ण केले, त्यामुळे त्याचा महाभारतात विजय झाला. युद्धात हरवलेले सर्व परत मिळाले. ही झाली द्रौपदीची कथा. पुरुषोत्तम मासाचे व्रत केल्यास सर्व सुखे प्राप्त होतात. त्याची कथा मी पुढे सांगतो. अध्याय 6. दृढनव्याचे चरित्र. सूत सैनिकाधिकांनी सांगतात, दृढनव्याचे कथानक तुला सांगतो, असे नारायण ऋषी म्हणाले. तेव्हा नारद म्हणाले, त्यांची पूर्ण कथा सांगा. नारायण सांगू लागले, फार पूर्वीची गोष्ट आहे. चित्रधर्म हा हयहय देशाचा राजा होता. तो पराक्रमी होता, शुद्ध बुद्धीचा होता. राजाला मुलगा झाला. त्याचे नाव दृढनव्व असे ठेवले गेले. तो सर्व गुणसंपन्न होता. 64 कलांमध्ये तो पारंगत होता. तो तरुण झाल्यावर चित्रधर्म राजाने त्याला राज्य दिले व तो पुलह ऋषींच्या आश्रमात जाऊन त्याने आमरण तपश्चर्या केली. त्याला मोक्ष मिळाला. तेव्हा दृढनव्व राजाला पितृशोक झाला व पित्याचे उत्तर कार्य केले. दानधर्म केला. त्याच्या राजधानीचे नाव पुष्करवर्त होते. गुणसुंदरी विदर्भ देशाची राजकन्या त्याची पत्नी होती. राजा राणीला 4 मुले व 1 कन्या झाली. चित्रवाळ, चित्रवाहा, मणिवाण, चित्रकुंडल हे 4 पुत्र आणि चारुमती ही कन्या. राजकुटुंबात सर्वत्र शांती व वैभव नांदत असताना राजा हा क्षमाशील सागरासारखा गंभीर, ब्रह्मदेवासारखा समबुद्धीचा, पराक्रमी, रामासारखा एक प्रतिवती, विष्णूसारखा शत्रुनाशक व शीतल होता. वेद, धनुर्विद्या, सुनीती, औदार्य हे त्याचे गुण लोकांमध्ये प्रशंसा प्राप्त होते. एकदा रात्री राजा झोपला असताना त्याच्या मनात आले की मी या जन्मात काही तप, जप, होम ही सत्कर्मे किंवा दान दिली नाही, तरी मला एवढे वैभव कसे प्राप्त झाले. अशा विचारात त्याची रात्र गेली असता दुसऱ्या दिवशी राजा शिकारीसाठी रानात गेला. बरोबर सेना होती. त्याने या एका हरणीस बाण मारला. ते हरिण जखमी झाले व दूर पळत गेले. त्याच्या रक्ताचे थेंब पडले होते. तेव्हा राजा एकटाच त्याचा शोध घेत पुढे गेला. वाटेत तो थकला. त्याला तहान लागली. त्याला एक सरोवर दिसले. दुपारची वेळ होती. त्याने पाणी प्राशन केले व त्याच्या घोड्याला पाणी पाजले आणि तो वटवृक्षाच्या छायेत पहुडला. तितक्यात एक सुंदर पोपट आला. तो एकदम मानवी वाणीने बोलू लागला, हे राजा, तुला एवढे वैभव प्राप्त झाले आहे, पण मूळ तत्वाचे चिंतन करत नाहीस. या वैभवात तू अडकला आहेस. तुला मोक्ष कसा मिळेल. तू हे ऐकून राजा भानावर आला. त्याला वाटले पोपटाच्या रूपाने मला कुणी सावध करत आहे. तेवढ्यात तिथे त्याचे सैन्य आले व पोपट उडून गेला. तो राजा राजगृहात आला, पण त्याचे मन कुठेच लागेना. सर्व भोग त्याने टाळले. त्याची पत्नी गुणसुंदरी विविध प्रकारे त्याचे मन वळवू लागली, पण तो फारच उद्विग्न झाला होता. राजाला कशाची चिंता आहे हे कुणाला कळत नव्हते. काही काळाने तेथे वाल्मिक ऋषी आले. राजाने त्यांचे स्वागत केले. भक्तिभावाने त्यांची स्तुती केली, पण राजाचा चेहरा चिंताग्रस्त होता. हे वाल्मिक ऋषींच्या लक्षात आले. त्यांनी विचारले असता, तू एवढा चिंताग्रस्त का आहेस? तेव्हा राजाने त्यांना आपण शिकारीला कसे गेलो, जखमी हरण्याच्या मागे धावत असता कसे थकलो, सरोवराचे पाणी पिऊन वटवृक्षाच्या छायेत कसे बसलो, एक पोपट तेथे कसा आला व काय बोलला, हे सर्व वृत्त वाल्मिक ऋषींनी सांगितले. पोपट म्हणाला, तू एवढे वैभव भोगत आहेस, पण मुख्य तत्वाचे चिंतन का करत नाही? तुला मोक्ष कसा मिळेल? हे वाक्य ऐकल्यापासून मी चिंताग्रस्त झालो आहे. राजा म्हणाला, ऋषीवर्य, याचे रहस्य आम्हाला सांगाल का?
तेव्हा वाल्मिकीने ध्यान लावून राजाचे पूर्वजन्माचे चरित्र समजावून घेतले. वाल्मिक ऋषी त्याला म्हणाले, तू गेल्या जन्मी द्रविड देशात सुदेव नावाचा ब्राह्मण होतास. गौतमी ही तुझी भार्या होती. तुला संतान नव्हते, त्यामुळे तू दुःखी होतास. गौतमीने तुझे सात्वन केले व पुत्रापासून सुख मिळते असे नाही हे सांगून पुत्रामुळे किती पित्यांना दुःख झाले त्याची उदाहरणे दिली आणि म्हटले, त्यातून तुम्हाला पुत्र हवाच असेल तर श्रीहरीसाठी तपश्चर्या करा. तिचे बोलणे ऐकून तू खरोखर वनात गेला व तप करू लागला. तुझ्या खडकतर तपाने श्रीहरी प्रसन्न झाले व तुझ्यापुढे प्रगट झाले. त्यांची स्तुती करून तू व तुझी पत्नी हात जोडून उभे राहिलात. वाल्मिकी ऋषींना दृढनव्याला एवढे सांगितले. पुढील कथा भाग हा पुढील अध्यायामध्ये. अधिक मास महात्मा अध्याय समाप्त. 6वा अध्याय समाप्त. अध्याय 7. सुदेव गौतमी यांची कथा. वाल्मिक धननव्याला म्हणाले की श्रीहरी प्रसन्न झाले. सुदेव ब्राह्मण व त्याची पत्नी हात जोडून उभे होते. श्रीहरी त्यांना म्हणाले, तुम्ही फार मोठी तपश्चर्या केली. तुमची इच्छा सांगा. सुदेवाने पुत्र संततीची विनंती केली. श्रीहरी म्हणाले, या जन्मात तरी तुला पुत्र तुझ्या भाग्यात नाही. त्याशिवाय तू अन्य काहीही माग. हे ऐकल्यानंतर सुदेव बेशुद्ध पडला. त्याची पत्नी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागली. ती म्हणाली, पुत्रप्राप्ती भविष्यात दुःखदायकही ठरू शकते. हे मी तुम्हाला आधीपासून सांगत होते. जे आपल्या दैवात नाही ते आपल्याला कसे मिळू शकते. त्या दोघांचे हे नैराश्य पाहून गरुड घाबरत घाबरत म्हणाला, स्वामी, तुम्ही ईश्वर आहात तरी खरंच काही करू शकत नाही. तुमच्या भक्ताचे एवढेसे काम देखील तुम्ही करू शकत नाही. मला तर त्या ब्राह्मणाची दया येते. त्याला पुत्र दिला नाही तर तुमच्यावर कोण श्रद्धा ठेवेल. त्याची इच्छा पूर्ण करा अशी माझी प्रार्थना आहे. ध्रुव, गजेंद्र, प्रल्हाद यांना तुम्ही यापूर्वी सहकार्य केले आहे. यावर विष्णू गरुडाला म्हणाले, तुला एवढी त्याची करुणा येत असेल तर तुझ्या अधिकारातच एखादा पुत्र दे. हे ऐकून गरुडाला आनंदच झाला. तो सुदेवाला म्हणाला, माझ्या पक्षी वंशातून मी तुला पुत्र देतो. हे ऐकून सुदेव ब्राह्मण व गौतमी घरी गेले. त्यानंतर काही दिवसांनी गौतमी गरोदर राहिली. तिला सुंदर पुत्र झाला. पुत्र पाहून त्यांनी मोठा उत्सव केला, दानधर्म केले. ज्योतिषाने त्या मुलाचे नाव शुकदेव ठेवले. शुकदेव 8 वर्षाचा झाला तेव्हा त्याची मुंज करण्यात आली. भटजींनी त्याला गायत्री मंत्राचा उपदेश केला. तो वेदशास्त्र अल्पावधीत शिकला. काही दिवसांनी त्या ब्राह्मणाकडे देवल मुनी आले. त्यांनी कुशल वर्तमान विचारले. शुकदेवाला किशोर अवस्थेत पाहून धन्यवाद दिले. त्याचे हस्त सामुदिक शास्त्रानुसार भविष्य पाहण्यासाठी त्याचा हात निरखून पाहिला. लक्षणे पाहून देवल आनंदित झाले, परंतु त्या मुलाचे आयुर्मान थोडेच दिसतात त्यांच्या चेहऱ्यावर उदासीनता आली. सुदेवाला देवल ऋषी म्हणाले, मित्रा, हा तुझ्या सुलक्ष्मी पुत्र 12व्या वर्षी पाण्यात बुडून मरेल. हे ऐकून सुदेवाला मानसिक धक्का बसला. तो आक्रोश करत जमिनीवर लोळू लागला. गौतमी पतीचे सात्वन करू लागली. देवासमोर सर्व दीन आहेत अशा प्रकारे ती पतीला समजावत होती. अधिक मास महात्मा अध्याय 7वा समाप्त. अध्याय 8वा. सुदेव पुत्र निधन. वाल्मिक दृढनव राजाला सांगू लागले. गौतमीच्या सात्वाने सुदेवाचे मन थोडे ताळ्यावर आले. जे विधिलिखित आहे त्याला सामोरे गेलेच पाहिजे असा विचार करून सुदेव शुकदेवाचे पालन पोषण करू लागला. तो 12 वर्षाचा होत असताना सुखदेव आपल्या मित्रांसह एका विहिरीत पोहण्यासाठी उतरला. उन्हाळ्याचे दिवस होते. त्याचे सवंगडी त्याच्यासोबत होते. ते पाण्यात पकडापकडी खेळू लागले. कोणी मुलगा पाण्यात आत जायचा, वर यायचा. शुकदेव पोहता पोहता अचानक तळाशी गेला. फुफ्फुसात पाणी गेल्याने तो गतप्राण झाला. बराच वेळ तो मित्रांना दिसलाच नाही. मुले घाबरली आणि गौतमीकडे आली. आई, आपला शुकदेव विहिरीत बुडाला. धावा धावा. हे ऐकून गौतमी मूर्छित येऊन पडली. तेवढ्यात सुदेव दर्भसमिधा घेऊन आला. घरातील रडरड व शुकदेव बुडाल्याची वार्ता ऐकून तोही गलितगात्र झाला. त्यानंतर पती पत्नी विहिरीकडे धावले. तोपर्यंत शुकदेव पाण्यावर तरंगत वर आला होता. मृतदेह वर काढल्यावर सुदेव गौतमीला शोक अनावर झाला. ते दारुण आक्रोश करू लागले. विष्णूचा धावा करू लागले. तेवढ्यात एक आश्चर्य घडले. काळे कुट्ट मेघ
चारी दिशांनी आकाशात जमा होऊन मुसळधार पाऊस पडू लागला. आपण पावसात भिजल्याचे भान देखील त्यांना राहिले नाही. महिनाभर पाऊस पडला. मुलाच्या प्रेताजवळ बसून सुदेव महिनाभर अन्न पाण्याविना राहिला. त्यामुळे त्याला उपवासही घडला आणि स्नान देखील घडले. महिनाभराने पाऊस थांबला. सूर्याचे दर्शन झाले. सुदेवाकडून नकळत तप घडले. तो होता अधिक महिना. त्यामुळे भगवान विष्णू त्याच्यासमोर प्रगट झाले. श्री विष्णूंचे दर्शन होताच सुदेवाची ग्लानी नाहीशी झाली. विष्णू म्हणाला, तुझा पुत्र शुकदेव जिवंत करतो. त्याला 12,000 वर्ष आयुष्य लाभेल. त्याच्या दर्शनासाठी देव आतुर होतील. गरुडाच्या आशीर्वादाने झालेला हा शुकदेव तुला नित्य सुख देईल. तू गृहाश्रमाचे सुख भोगशील. ब्रह्मदेव लोकात निवास करशील. तेथून पृथ्वीवर राजा म्हणून जन्मास येशील. तुझे नाव दृढनव्वा व तेव्हा गौतमी तुझी पत्नी म्हणून येईल. तिचे नाव गुणसुंदरी राहील. शुकदेव हा पोपट म्हणून येईल व वनात झाडावर बसेल. तू साशंक होऊन प्रसादात परत येशील. तुझी शंका वाल्मिकी ऋषी दूर करतील. सुखदेव जिवंत झाला. सर्व आनंदी झाले. सुदेवाने विष्णूची स्तुती केली. अधिक मासात स्नान व उपवास घडल्यामुळे आपला पुत्र पुन्हा जिवंत झाला. या सर्व घटनांमुळे तो काही काळ गोंधळून गेला. कार्यकारण भावाचा प्रश्न सुदैवाने विष्णूला विचारला. अधिक महात्म्य अध्याय 8 समाप्त. अध्याय 9 पुरुषोत्तम मासातील व्रते. सुखदेवांकडून दुःखाच्या भरात का असेना पण महिनाभर उपवास घडला. सतत पावसाच्या पाण्याने भिजल्याने शुद्ध पाण्याचे स्नान घडले. शोकमग्नी अवस्थेत देवाचा धावा केल्याने विष्णूची साधना झाली. ती विशेषतः अधिक मासात. त्यामुळे पुत्र शुकदेव पुन्हा जिवंत झाला. म्हणून या महिन्यात एक दिवस जरी उपवास घडला तरी मनुष्याला वैकुंठात स्थान मिळते. या मासातील व्रताचे पुण्य उत्तर महिन्यांपेक्षा जास्त असते. अशा प्रकारे विष्णूने अधिक मासाचे महत्त्व विशद करून ते अंतर्धान पावले. त्यानंतर सुखदेव व पुत्र शुकदेव पत्नी गौतमीसह स्वगृही आला. जेव्हा जेव्हा अधिक मास येईल तेव्हा तेव्हा त्याने साम दान आणि उपवास केले. त्या पुण्याईने तो वैकुंठात गेला. काही वर्षांनी तो पुन्हा पृथ्वीवर जन्माला आला. तो तूच आहेस. गुणसुंदरी ही गत जन्माची गौतमी आहे. शुकदेव पण स्वर्गातून पोपटाच्या जन्माला आला. अरण्यात त्याने तुला संसारात रमू नकोस असे सावध केले. त्याने म्हटले होते की सुख हे क्षणभंगूर आहे. हे ओळखून तू हरिभक्ती कर. अशा प्रकारे वाल्मिकींनी दृढनव्याचे समाधान केले. दृढनव्वा म्हणाला, महर्षी अधिक मासाची माहिती आधी सांगा. ऋषी म्हणाले, तू विचार मी सांगतो. दृढनव्वा राजाने विचारले, अधिक मासात कोणाची पूजा कशी करावी? त्यावर वाल्मिक ऋषी म्हणाले, लक्ष्मीने श्री विष्णूंना असाच प्रश्न विचारला होता. तेव्हा विष्णू म्हणाले, अधिक मासात स्नान दान नाम जप तर्पण देवपूजा नित्य करावी. जमिनीवर झोपावे. अनराशांचे वाण द्यावे. अन्न तेलात वर्ज करावे. नखे केस कापू नये. भोजनात एकच पदार्थ खावा. तेला तुपाचा दिवा अर्पण करावा. मेहून जेवू घालावे. एक धान्य रोज त्याग करणे. आवळ्याचे उठणे अंगाला लावणे. आळणी जेवावे. एक भुक्त राहावे. दिवसात काही काळ मौन व्रत करणे. तीळ विडा धान्याचे दान करावे. सोने दान करावे. सौभाग्य दानाच्या वस्तू द्यावा. कोणाकडे काही न मागता जे काही देईल तेच खावे. फक्त संध्याकाळी जेवावे. राधाकृष्णाची पूजा विधिवत करावी. पूजास्थळी तांदळाचे अष्टदळ कमळ काढावे. त्यावर मातीचा किंवा धातूचा स्वच्छ घट ठेवावा. पितांबराने झाकून तांब्याचे तामण ठेवावे. त्यात राधाकृष्णाची प्रतिष्ठापना करावी. पूजा नित्य करावी असे विष्णूने लक्ष्मीला सांगितले. अध्याय 10 गोप्रदान व्रत. वाल्मिक दृढनव्वा राजाला विष्णू लक्ष्मीचा संवाद सांगितला. नारायण दक्षिणेला म्हणाले, महिन्याचा स्वामी सूर्य असतो तर अधिक मासाचा स्वामी हा श्रीकृष्ण असतो. या महिन्यातील व्रते श्रीकृष्ण पुरुषोत्तमाला उद्देशून करायची असतात. नाना सत्कर्म करून भगवंताला विनवावे. धर्मशील ब्राह्मणाचा सत्कार करावा. ते अज्ञानी आहे. त्यांनी संताच्या सेवेत जावे. साधूंचे दर्शन घ्यावे. लक्ष्मीने विचारले, गाय व विप्र यांचे पूजन कसे करावे? विष्णू म्हणाले, गायीचे सामर्थ्य अद्भुत आहे.
तिच्या शेपटीच्या स्पर्शाने रोग दारिद्र्य संकटे दूर होतात, परिवार सुखी होतो. गोमयातना यमुना व गोमूत्रात नर्मदे इतके सामर्थ्य असते. तिच्या दुधात गंगा निवास असतो. गायीचे दही दूध तुपाने यज्ञ पूर्ण होतो. गाय व ब्राह्मण या जगात पवित्र असतात. गव्य धेनूपासून ब्राह्मणाच्या मुखातून वेद प्रसवतात, म्हणून दोघे पवित्र आहेत. अधिक मासात गायीचे पूजन केल्याने अधिक लाभ होतो. पुष्कळ दूध देणारी शुभ्र वर्णाची गायीची पूजा करून ती सत्पात्र ब्राह्मणा सुमुहूर्तावर दान दिल्यास पापे नष्ट होतात. तो मोठा पुण्यवंत होतो. त्याला लोकातही सुख मिळते. सत्पती ब्राह्मण कसा असावा, तर तो सत्यवचनू, अभ्यासू, शांत, दयाळू, निर्लोभी, धर्माचरण करणारा, कुटुंबाचे पालनपोषण करणारा व श्रीकृष्ण भक्त असावा. दानाच्या वेळी हे पुरुषोत्तम पित्तार्थ सत्पाती ब्राह्मणाला सुलक्षणी गाय प्रदान करत आहे असा संकल्प सोडावा. गायीची शेपटी ब्राह्मणाच्या हातात द्यावी. त्यावर पान सुपारी दक्षिणा भिजवून द्यावे. गोदानाने गोलकपती भगवान श्रीकृष्ण संतुष्ट होतात ही प्रार्थना करावी. पाणी सोडून नमस्कार करावा. अपात्र ब्राह्मणाला गाय दान दिल्यास दोघांना त्याची वाईट फळे भोगावी लागतात. गोदानाचे पुण्य मोजता येत नाही असे श्रीनारायणांनी श्रीलक्ष्मीला सांगितले. अध्याय 11. ची उत्तम लक्षणे. विष्णू म्हणाले, तप, अहिंसा, सत्यवचनी, अध्ययन करणारा, दानधर्म नित्यनियम करणारा, सर्व कर्म यथाविध पार पडणारा असा ब्राह्मण सत्पात्री ब्राह्मणास दान पात्र ठरतो. सर्व शास्त्र जपणारा निर्लोभी अशा ब्राह्मणाची आदराने पूजा करावी. 51 गुणाने अंशता प्राप्त ब्राह्मण असेल. केवळ तप करणारा, वेदवक्ता, विधवा, याचबरोबर सत्यशील, सत्यवचनी, हरिभक्ती, शुद्ध अन्न सेवन करणारा, निरव्यसनी, संतोषी, समाधानी असा विप्रबंध असेल. संत सज्जनाच्या संगतीत भगवंत भक्ती व मुक्ती निश्चित मिळते. निव्वळ तीर्थक्षेत्री साधू कृपेविना व्यर्थ आहे. तीर्थक्षेत्रापेक्षा सज्जन साधू यांचे दर्शन, सेवा, स्पर्श, कृपा यांचे फळ अमाप असते. ब्राह्मणाच्या धनाचा अपहार कधी करू नये, कारण त्यामुळे अपहार करणाऱ्याचा सर्वनाश होतो. राजानेही ब्राह्मणाची संपत्ती हरण करू नये. मी तुला नृग राजाची गोष्ट सांगतो. कृष्णाचे सवंगडी खेळता खेळता दमले. त्यांना तहान लागली. ते विहिरीपाशी गेले. विहीर कोरडीच होती. त्यात सरडा मरून पडलेला होता. त्यांनी कृष्णाला दाखविला. श्रीकृष्णाने त्याला दैवशक्तीने वर काढले. आश्चर्य असे घडले की कृष्णाचा स्पर्श होता सरडा नाहीसा होऊन तेथे मानव देहरूपी राजा प्रगट झाला. तोच नृग राजा. या नृग राजाने आपला इतिहास सांगितला. मी अशुवंशाचा राजा आहे. माझे नाव नृग आहे. माझी उदारदाता म्हणून ख्याती होती. मी नित्य ब्राह्मणाचा सन्मान करून त्यांना दान देत असे. रत्न, वस्त्रे, गायी, रथ, पालख्या, वाहने दान दिली. एकदा मी एका ब्राह्मणाला खूप गायी दान केल्या. त्या गायींचा कळप घरी घेऊन जात असताना एक गाय चुकून मागे राहिली व माझ्या गायींच्या कळपात सामील झाली. नंतर मी दुसऱ्या ब्राह्मणाला गायी दान केल्या. त्यात ती राहिलेली गाय पण दान दिली. तो ब्राह्मण त्या गायी घेऊन निघत असताना अगोदरचा ब्राह्मण तेथे आला. त्याला त्या दुसऱ्या ब्राह्मणाच्या कळपात आपल्याला दानात मिळालेली गाय दिसली. ही माझी गाय आहे, चुकून तुझ्या कळपात आली म्हणून भांडू लागला. आपल्याला प्रत्यक्ष मिळालेली गाय हा कसं काय मागतो असा प्रश्न त्याला पडला. दोघेही वाद घालू लागले. पहिल्या ब्राह्मणाने दात्याला दोष देणे सुरू केले. मग दानात दिलेली गाय तू दुसऱ्या ब्राह्मणाला दिलीच कशी असा तो विचारू लागला. नृग राजाने चूक भूल मान्य करून क्षमा मागितली. त्यातली दुसरी गाय देण्याचे मान्य केले. 1,00,000 गायी देतो, पण मला माफ करा असे म्हटले. तोपर्यंत दुसरा ब्राह्मण ती गाय घेऊन निघून गेला. दुर्दैवाने माझेही तेथेच निदान झाले. यमराज माझ्याजवळ आले आणि म्हणाले, तू पाप अगोदर भोगशील की पुण्य? मी प्रथम पाप भोगायला तयार झालो. तेव्हा दत्त अपहरण ह्या दोषाचा परिणाम म्हणून मी सरड्याचे रूपात जन्माला आलो. आता श्रीकृष्णाच्या स्पर्शाने मला पूर्वीचा देह मिळाला. त्याच वेळी एक दिव्य विमान आकाशातून आले व नृग राजाला स्वर्गात घेऊन गेले. त्याने अधिक मासात केलेल्या पुण्याचे फळ त्याला मिळाले. असेच फळ तुम्हाला मला मिळो यासाठी अधिक मासात पुण्यकर्म करावे. अध्याय 12.
दीपदान आणि स्नानाचे महात्म्य. अधिक मासात दीपदानाला अधिक महत्त्व आहे. या काळात दिवा कोणत्या द्रव्याचा असावा, किती तेवत ठेवावा, किती वातींचा तो असावा, असे लक्ष्मींनी श्रीविष्णूंना विचारले. श्रीविष्णू म्हणाले, शुक्ल प्रतिपदेपासून दीप लावावे. या काळात दीपदान करावे, त्यामुळे मनुष्य पापातून मुक्त होतो. तसेच या काळात स्नानाची फळे सुद्धा अमाप आहे. उष्ण पाण्याच्या स्नानाने 1 पट, थंड पाण्याने 2 पट, विहिरीत स्नान केल्याने 4 पट, तर वापीजवळ स्नान केल्यास 8 पट, तलावर स्नान केल्यास 10 पट, त्याच्याही दुप्पट डोहाच्या पाण्याने स्नान केल्यास पुण्य मिळते. झऱ्यात, नदीत असे स्नान केल्यास पुण्य लाभते. स्नानात पांढरे तीळ, आवळाकंठेचे चूर्ण व गोमूत्र घालावे. हे देवा ऋषिकेशा, या अधिक मासात मी स्नान करणार आहे, त्यात विघ्न येऊ नये यासाठी तू सहाय्य कर. तुला माझे वंदन असो. गंगा, नंदिनी, नलिनी, मालती, सीता, भागीरथी, जान्हवी ही नावे स्नान करताना म्हणावी, आचमन करावे. अधिक मासात अशा प्रकारे एकदा जरी स्नान घडले तरी 7 जन्माची पापे ही नष्ट होतात. सप्ताहभरात, पंधरवाडात, महिनाभरही असे स्नान करून पुण्य प्राप्त करता येते. अधिक मासातील स्नानाचे महत्त्व हे जाणले पाहिजे. या काळात पुण्यकर्म न करणारा पापीच या काळात स्नान संध्या केल्यानंतर पुरुषोत्तमाची पूजा करावी. वेदीवर घट ठेवावे, दीपस्तंभ लावावा, त्यात 7 धाग्यांची वात घालावी, तेलाचा अथवा तुपाचा दिवा असावा, कुंभाची व दीपकाची स्थापना करावी. दिव्याने अंधकार नाहीसा होतो, म्हणून मी पुरुषोत्तमाला दिवा दाखवत आहे. दीपामुळे ज्ञान प्राप्त होऊन मोक्ष मिळतो, म्हणून भगवंता तुला दीपदान अर्पण करतो. त्याचा स्वीकार असावा. आमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्या. महिनाभर दीप तेवत ठेवावा, जेणेकरून सौभाग्य, धन, आरोग्य, चांगले पुत्र मिळतात. कीर्तिवंत होऊन भीती नाहीसी होते, असा हा दीपदानाचा महिमा. विष्णूपुढे लक्ष्मीच म्हणतात, फार पुरातन काळी माझा एक भक्त सुशर्मा सरस्वती नदीतीरी राहत होता. त्याचा उदरनिर्वाह भिक्षेने होत असे. रात्रंदिवस तो हरिचिंतन करी, रात्री दिवा लावूनच झोपत असे. अधिक मासात त्याचा दीप असाच रात्री प्रज्वलित असे. त्यावेळी उंदीर पकडण्यासाठी एक बोका आला. त्यावेळी वातीवर काजळी आली होती, त्यामुळे ज्योत मंद झाली होती. बिळातून उंदीर आला आणि बोक्याने उडी मारली, त्यामुळे समय हल्ली. काजळी पडून गेली व दिवा प्रज्वलित झाला. हेही बोक्याचे पुण्यच होते. दुसऱ्या दिवशी तो बोका मरण पावला व दीप उजळण्याच्या पुण्याईने तो वैकुंठात गेला. दुसरीकडे सुशर्माचा दिवा नित्य जळाल्याने तो श्रीमंत व सुखी झाला. हरीच्या समोर अधिक मासात दिवा तेवत ठेवल्याने महान फळ हे मिळते. अध्याय 13. विमला व सुशीलाची कथा. दीप अर्पण करण्याची महती काल आपण सांगितली. आणखी माहिती सांगावी अशी माझी विनंती आहे, अशी लक्ष्मी श्रीविष्णूंना म्हणाली. अधिक महिन्यात ज्यांनी दीप लावले त्याचे फळ त्यांना काय मिळाले? दीप मावळला तर त्याचे काय परिणाम झाले ते कृपा करून मला सांगा. त्यावर विष्णू म्हणाले, मथुरा नगरीत फार पूर्वी शाकली शाखेचा विप्र वास्तव्यास होता. त्याला 2 भार्या होत्या. एक विमला, दुसरी सुशीला. त्याचा संसार व्यवस्थित चालला होता. तो प्रचंड असा धार्मिक होता. पुढे अधिक मास आला. सुशीला यमुना नदीवर पाणी भरण्यास गेली. त्यावेळी मथुरावासी तिने स्नानासाठी जमले होते. सुशीला पाणी घेऊन घरी आली. तिने पती राजाला विचारले, आज कितीतरी मथुरावासी यमुना नदीवर स्नानास आले होते, ते का आले? काही समजले नाही. तेव्हा पती म्हणाला, अगं, अधिक मास नाही का? अधिक मासात स्नान करण्याचे महत्त्व फार मोठे असते, कारण या महिन्यात सूर्याची गतीही मोजली जात नाही. स्नानाबरोबर श्रीकृष्णाच्या मूर्तीपुढे दिवा तेवत ठेवला जातो. त्याने भगवंत प्रसन्न होतो. सुशीला म्हणाली, मी महिनाभर अखंड दिवा तेवत ठेवू का? पतीने तिला होकार दिला. योग्य प्रकारे व्रत करण्याचा सल्लाही दिला. सुशीला आनंदाने रोज यमुना नदीवर जात असे. स्नान करू लागली. पतीला सुखी ठेवून एका घाटावर दिवा स्थापन करून तो दिवा तेवत ठेवू लागली. तिचा हा नित्यक्रम सुरू असताना तिची सोबत विमला मात्र मत्सर करू लागली.
तिच्या व्रतात खंड पडावा म्हणून घरात कोणी नसताना दिव्यातील तेल काढून टाकत, जणू आपण काही केलेच नाही असे ती दाखवत. ती दारात येऊन उभी राहिली. सुशीला बाहेरून आली. दिवा विझलेला पाहून तिला वाईट वाटले. तिने भगवंताची क्षमा मागितली. दिव्यात तेल घातले. दुसऱ्या दिवशी शाकली व सुशीला बाहेर गेली असताना विमलाने दिवा विझून तेलही काढून टाकले. सुशीलाने पुन्हा तो दिवा लावला. नंतर सुशीला घरातच असताना विमलाने तिची नजर चुकवून दिवा माळवला. अशा प्रकारे विमला सुशीलाचे व्रत बंद पाडण्याच्या सातत्याने कुटील प्रयत्न करत होती. पण सुशीला मात्र न डगडगता न चिडता दिवा लावत होती. शेवटी ब्राह्मण भोजन देऊन तिने व्रताची सांगता केली. या व्रताने सुशीलाला पारलौकिक सुख मिळाले. विमला मात्र दुष्कर्माची फळे भोगू लागली. तिनीही मुले अकाले विविध कारणांनी मरण पावली. अतिविचाराने ती गलित गात्र झाली. वृद्धपकाळात अंध झाली. नरकात तिचे हाल झाले. नंतर डुक्कर, सर्पिन, कोल्हा, वटवाघूळ, पाल अशा योनीमधून तिला फिरावे लागले. सुशीला मात्र पतिसुख भोगून वैकुंठात गेली. असा हा दीप अर्पण करण्याचा महिमा श्री विष्णूंनी लक्ष्मी मातेला सांगितला. अध्याय 14. चित्रबाहूची कथा. लक्ष्मीने अधिक मासाचे महत्त्व जाणून कथा सांगण्याचा आग्रह केला. लक्ष्मीची अधिक मासाचे महत्त्व जाणून घेण्याची उत्कंठा पाहून श्रीविष्णूंना आनंद झाला. ते आणखी उत्साहाने कथा सांगू लागले. सौभाग्य नगरात पूर्वी चित्रबाहू राजा राज्य करत होता. तो खूप धार्मिक, शूरवीर, कृष्णभक्त होता. महर्षी अगस्त्य ऋषी त्यांच्याकडे आले. राजाने त्यांचे मनोभावे स्वागत केले. सर्व राज्ये त्यांना अर्पण करण्याची तयारी दर्शवली. कृष्णभक्त राजाचे औदार्य पाहून अगस्त्य ऋषींना आनंद झाला. ते म्हणाले, तुला पाहून मी धन्य झालो. या राजाची मला आकांक्षा नाही. तूच ते राज्य भोग. तेवढ्यात तिथे चित्रबाहू राजाची राणी चंद्रकला तेथे आली. तिला अगस्त्य ऋषींनी आशीर्वाद दिला. राजा विचारू लागला, ऋषीवर्य, हे राजवैभव मला कसे काय प्राप्त झाले? कोणत्या पुण्याईचे फळ आहे? अगस्त्य ऋषी म्हणाले, तुझा पुनर्जन्म तपासावा लागेल. आणि त्यांनी समाधी लावली. त्यांच्या जिव्य शक्तीतून असे दिसले की चित्रबाहू पूर्वी मणिग्रीव नावाचा शूद्र होता. त्यांना जे दिसले ते त्यांनी राजाला सांगितले. ते म्हणाले, चमत्कार नावाच्या शहरात तू मणिग्रीव नावाने होता. तुझा हातून सर्व पापे नाहीशी झाली. तू दुराचारी होता. तुझी आत्ताची पत्नी चंद्रकला त्यावेळीही तुझीच पत्नी होती. तिचे नाव सुंदरा होते. पतीचे वर्तन वाईट असूनही सुंदरा पतिव्रता धर्माने राहत होती. पतीने अनेक गुन्हे केल्याने बृहद्दल राजाने त्याची मालमत्ता जप्त केली. घनदाट वनात सोडून दिले. पत्नी त्यांच्याबरोबर वनात गेली. तेव्हा तू मणिग्रीव प्राणी पक्ष्यांना मारून कसेबसे पोट भरत होता. एकदा वनातून उग्रदीप तपस्वी चालला असताना ते मूर्छित पडले. मणिग्रीवने त्यांच्या चेहऱ्यावर पाणी टाकून त्यांना शुद्धीवर आणले. घराजवळ आणून फलाहार दिला. जवळच्या सरोवरात नेऊन स्नान घडविले. दोघा पती पत्नींनी त्यांची सेवा केली. आपली महती सांगितली. तहान भूक शमली व विश्रांती मिळाल्याने उग्रदेव त्यांच्यावर प्रसन्न झाले. आपण यात्रेला जात असताना चुकूर अरण्यात आलं आणि भ्रम व तहान भुकेमुळे मूर्छित पडलो असताना तुम्ही मला जीवदान दिले. मला तुमचे भले करता आले तर निश्चित करेल. त्यानंतर मणिग्रीवने आपली अरण्यात येण्याची कथा त्यांना सांगितली. त्यांच्याकडून आपले काही भले होईल तर चांगलेच. अध्याय 15. नंददीपाचे महत्त्व. उग्रदेव मणिदेवला म्हणाला, आता लवकरच या वर्षात 13वा महिना येईल. तो पुरुषोत्तम मास हा फारच पुण्यकारक आहे. या महिन्यात अनेक प्रकारची पुण्यकर्मही केली असता मनुष्याचे कल्याण होते. पण तुम्ही तर सध्या या अरण्यात वनवासी आहात. अशा ठिकाणी तुम्हाला सहज करता येईल असे दीपपूजनाचे व्रत मी तुम्हाला सांगतो. ते तुम्ही करा, म्हणजे त्या योगे तुमचे कल्याण होईल. या जंगलात तुम्हाला हिंगणबेटचे तेल भरपूर मिळेल. त्या तेलाचा अखंड तेवत राहणारा दिवा तुम्ही उभयंत्यांनी ह्या झोपडीत महिनाभर लावावा. पुरुषोत्तम प्रभूच्या पित्तार्थ केलेल्या दीपव्रतामुळे तुम्हाला पुढे अखंड लक्ष्मी प्राप्त होईल. अरे, या दीपपूजेचे महत्त्व किती म्हणून सांगावे. हे वंदेचे वंदेत्व हरिते, स्त्रियांनाही सौभाग्य देते, राष्ट्रभ्रष्टाते राज्य देते आणि पुरविते चिंतितार्थ. जी जी इच्छा धरावी मनासी तिथी पुरवितो हरिकेशेची. तस्मात भावे
पुरुषोत्तमाशी दीप अवश्य कीजिये. एवढे सांगून उग्रदेवाने मणिग्रीवचा निरोप घेतला. त्याला पोचविण्यासाठी मणिग्रीव आणि सुंदरी दोघेही दूरवर गेली. उग्रदेवाने प्रयागाचा रस्ता धरला. मणिग्रीव आणि सुंदरी परत आपल्या झोपडीत आली. नंतर आलेल्या अधिक मासात त्या उभयांनी निष्ठेने अखंड दीपाचे व्रत केले. इंगुती म्हणजे हिंगणबेटाच्या तेलाचा नंदादीप त्यांनी महिनाभर काळजीने जपला. त्यामुळे त्यांच्या मनाला शांती मिळाली. त्याच समाधानाच्या सुखात उभयंत्यांनी आपले आयुष्य त्याच वनवासात घालवले. पुढील जन्मात पुरुषोत्तम कृपेने त्यांना राजवैभव प्राप्त झाले. अगस्ती मुनी चित्रभाऊ राजाला म्हणाले, राजा तूच पूर्वजन्मात तर मणिग्रीव होतास आणि त्याची पत्नी ती सुंदरी. या जन्मात तुझी राणी चंद्रकला तुला लाभली आहे. पूर्वजन्मीच्या दीपपूजेची पुण्याही तुमच्या या वैभवाला तसेच सुखाला कारण आहे. अध्याय 16. श्रीकृष्ण भक्तीचे पुण्यफळ. लक्ष्मी श्री विष्णूंना विचारते, हे नाथ, काही लोकांची शक्ती एवढीशी असते की त्यांना हा नदीप्रतात स्नान करणे, दिवसभर उपवास करणे या गोष्टी शक्य नाही. त्यांना अधिक मासाचे फळ कोणत्या उपायाने मिळेल? जनकल्याणासाठी ते उपाय मला सांगावे. तो रास्त प्रश्न ऐकून श्री विष्णू ना आनंद झाला. ते म्हणाले, ज्या नदीवर जाऊन स्नान करणे, श्रीकृष्णाची पूजा करणे, त्यांना श्रीहरीचे नाम घेतले तरी त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. हरे कृष्ण 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 हरे हरे हे नाव घेतले तरी ते पुण्यदायक असते. 10,000 यज्ञाचे पुण्य हरिनामात असते. हरिकीर्तन प्रवचन ऐकण्याचे पुण्यही महानच आहे. हरिभक्तीची गोडी लहानपणापासूनच लागली पाहिजे. प्रत्येक माणसाला हरिनामाचा अधिकार आहे. हरिभक्त ज्या देशात राहतो तो देश पवित्र मानला जातो. कलियुगात संत संघाने हरिकीर्तनाने जे फळ एका दिवसात मिळते त्यासाठी 3 युगात दीर्घकाळ तप करावे लागते. हरिभजनाने पापमुक्त होता येते. या कलियुगात खडतर तपापेक्षा हरिनाम जपाचा फायदा अधिक होतो. अधिक मासात हरिनामाने सुद्धा व्रत केल्याचे पुण्य मिळवता येते. हरिभक्ताने मनुष्य परमगती प्राप्त करता येते. हे कलियुगाचे महात्म्य आहे. श्री विष्णू व शिव यांच्यात भेद नाही. कोणतीही नावे घेतली तरी फळ सारखेच मिळते. अन्नदानाची पुण्याही मात्र फार मोठी आहे. अन्न हे प्राण संजीवन असल्याने भूक भागविणे फार पुण्यकारक आहे. अधिक मासात अन्नदान करावे. या काळात जे उपवास करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. परंतु महिनाभर उपवास करणे शक्य नसेल. 1 दिवस, 3 दिवस, 4 दिवस किंवा एकभुक्त राहणे, रोज एकच पदार्थ सेवन करणे, यथाशक्ती उपवास करणे. अधिक मासात कोणतेही असे उपवास करू शकतात. त्यांच्या पुढील जन्माकरता सौभाग्यकारक असते. पूर्वी नर्मदा तीरी महामती नगरात तापसी नावाची एक महिला राहत होती. ती सतत विविध प्रकारांची तपे करत उपवास जप नित्य चाले. अधिक मासात तर ठराविक उपवास चुकत नसे. तिच्या घरी एक मोलकरी काम करत असे. तिला कुष्ठरोग झाला. ती मकासन अवस्थेत राहू लागली. ती म्हणाली, मी लवकरच मरणार आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, मी आजपर्यंत काहीच पुण्य केले नाही. तुम्ही अनेक व्रत वैकल्ये केली, त्यातील काही पुण्य मला द्याल का, जेणेकरून मला सुख मिळेल, संसार सागर ओलांडून जाईल. तापसी, तू मला मैत्रिणीसारखी वागवते, मला तुझाच आधार आहे. तापसीला त्या मोलकरणीची दया आली. तिने संकल्पपूर्ण दान दिले. तिने जे उपवास केले होते त्यातील 1 दिवसाच्या उपवासाचे फळ तिला दिले. त्या 1 दिवसाच्या पुण्याईने तिचा महारोग गेला. दिव्य भोग भोगून ती कैलासात गेली. ती चंद्रशेखरी देवताचा जन्म घेऊन काशी येथे निवासात आली. चंद्रशेखरीचे मंदिर काशीत आहे व तिची नित्य पूजा होत असते. विष्णू म्हणाले, अधिक मासात 1 दिवस उपवास केला, त्याचे फळ एवढे मिळाले. हे इंद्रिय म्हणून सुज्ञ माणसांनी अधिक मासात उपोषण करावे. त्यावर लक्ष्मीने त्यांना आणखी काही प्रश्न विचारले. ते त्यांनी पुढील अध्यायात दिले. अध्याय 17. महिमा. वाल्मिक ऋषी व दृढनवा यांच्यातील संवादाची कथा पुढे चालू झाली आणि लक्ष्मीने विष्णूंना विचारले, ज्यांना उपवास करण्याची ताकद नाही त्यांनी अधिक मासात कोणते व्रत करावे. तेव्हा विष्णू म्हणाले की, प्रिये, ज्यांच्यात उपवास करण्याचे सामर्थ्य नाही त्यांनी मौन व्रत पाळावे. जेवण करताना, स्नानाच्या वेळी, होम करताना म्हणून असा नियम पाळावा. त्या योगाने मोठा लाभ होतो.
मौनामुळे सद्भाग्य उदयास येते. मौनाने कलह होत नाही, सुख मिळते, रूपसौंदर्य लाभते, आयुष्य वाढते आणि मरणानंतर स्वर्गात सुख मिळते. भोजन करताना मौन पाळण्याच्या 2 पद्धती आहेत. जेवण संपेपर्यंत मौन राहणे व प्राणाहुती घेईपर्यंत मौन राहणे ही दुसरी रीत. नियम केला व मोडला तर मात्र पाप लागते. अधिक मासातील प्रथांमुळे नारदांना श्रेष्ठत्व कसे मिळाले याची कथा मी तुला सांगतो. पूर्वकल्पामध्ये तिचा पुत्र नारद होता. अधिक मासात त्याने मौनव्रत धारण केले. त्याचे फळ म्हणून त्याला साधूजनांचा सहवास मिळाला होता आणि त्यामुळे त्याला ब्राह्मणाचा जन्म देखील मिळाला. तिथे त्याने कुरुक्षेत्र येथे अधिक मासात 3 दिवस मौन पाळले. त्यामुळे तो ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून जन्मास आला. तो महान भक्त व ज्ञानी झाला आणि तो अनेकांचा गुरु देखील झाला. म्हणून मौन व्रताचा महिमा हा फार मोठा आहे. त्यामुळे स्थान, मौन आणि दीप प्रज्वलन या व्रतांचे आचरण अधिक मासात केल्याने फार मोठा लाभ हा होतो. 4 पुरुषार्थ पूर्ण होतात. मौन भोजनाच्या सुपरिणामांची कथा मी तुला सांगतो. वेदशर्मा नावाचा एक ब्राह्मण अवंती नगरात राहत असे. तो तप, स्वाध्याय व शांतवृत्ती स्वभावाचा होता. एकदा अधिक मास आला. त्याच्या मनात आले की या अधिक मासात उपवास करण्याची ताकद माझ्यात नाही. आपण काय करावे तो विचार करता करता झोपी गेला आणि त्याला स्वप्न पडले. भगवान विष्णू त्याला म्हणाले, तुला जर उपवास करणे शक्य नसेल तर तू मौन व्रत पाळ. जेवताना बोलू नकोस. एवढा नियम पाळला तरी तुला त्याचे उत्तम फळ मिळेल. वेदशर्मा जागा झाला. त्या दृष्टांतामुळे त्याला फारच आनंद झाला. त्याने मौनव्रत केले. अमावास्येला उद्यापन केले. त्यावर भगवान विष्णू त्याला प्रसन्न झाले व वरदान दिले. वेदशर्माने सांगितले की तुझ्या चरणी भक्ती अखंड राहावी. चक्रवर्ती राजाला ते सौख्य दुर्लभ आहे. ते मला मिळावे. काया वाचा मनाने ब्राह्मणांची सेवा करावी. दीनान व अनुग्रह करता यावा. दुसऱ्यांचे दुःख दूर करण्याचे सामर्थ्य मला प्राप्त व्हावे. त्याचप्रमाणे दाने देता यावीत. अशा प्रकारे त्याने वरदान मागितले व भगवंताने ते वरदान त्याला दिले. त्याचप्रमाणे वेदशर्माने नाना प्रकारे लोकांना उपयोगी होतील अशी महान कार्य केली. नंतर तो वैकुंठास गेला. त्याचे वैभव असे की विमानाने तो जात असताना अनेक देव आपल्या आपल्या विमानात बसून त्यांचा आदर करत होते. इंद्राने त्यांच्याजवळ अधिक मासात त्याने केलेल्या उपवासापैकी एका दिवसाच्या उपवासाचे पुण्य मागितले. वेदशर्माने तेवढे पुण्य इंद्राला दिले. त्याच्या बळावर त्याने वृत्तासुराचा वध हा केला. वेदशर्मा पुढे वैकुंठात गेला. तो अजून वैकुंठात आनंदाने राहत असे. असे मौन भोजन व्रताचे मोठे पुण्य असते. अधिक मासातील व्रताचा महिमा नारायण लक्ष्मीला सांगत होते. अध्याय 18. अधिक मासात 5 पर्वणीचे दिवस असतात. त्याबाबत श्रीनारायणांनी त्या दिवसाचे महत्त्व सांगितले. व्रत केल्याने काय काय फळं मिळतात त्याची विस्तृत माहिती देखील दिली. ती 5 विशेष पर्व म्हणजे वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी. वैधृती योगावर केलेल्या उपासनेने श्रीविष्णू प्रसन्न होतात. व्याधिपातातील उपासनेने यमधर्म प्रसन्न पावतात. पौर्णिमेस घडलेल्या व्रताने ब्रह्मदेवाला प्रसन्न करता येते. अमावस्येस केलेल्या उपवासाने पितृ संतुष्ट होतात. द्वादशीच्या व्रताने श्रीविष्णू प्रसन्न होतात. वैधृती योगावर दिलेले धनधान्य, फळे, दूध, दुभते यांचे पुण्यप्रद असते. संक्रांतीच्या दानापेक्षा हे दान अधिक महत्त्वाचे असते. अधिक मासातील वैधृती योगाला विशेष महत्त्व असल्याने उत्तर मासातील वैधृती योगापेक्षाही हा योग जास्त महत्त्वाचा आहे. श्री प्रल्हादाने होम हवन दानधर्म करून सत्कर्म केले होते. त्यामुळे प्रल्हादाला इंद्रप्रथाचा अधिकार मिळाला. मध्वा व इंद्रपती आरूढ झाला तो वैधृती पर्व केलेल्या सत्कर्मामुळेच. त्याचे पद माधवाने हिरावून घेतले होते. तेव्हा नारदाने माधवाला वैधृती पर्वावर पुण्यकर्म करण्याचा उद्देश केला होता. ब्रह्मदेवाने सुद्धा पूर्वकल्पात वैधृती योगावर दान दिल्यावर त्यांना ब्रह्माचे पद मिळाले. दर महिन्यात वैधृती योगावर दूध, तूप, साखर, तीळ, लाडू, नारळ, सुपाऱ्या दान करावे. व्यतिपात योगावर केलेल्या दानाचे फळ सांगताना भगवंत म्हणाले, चंद्र व सूर्य यांच्या विशिष्ट स्थानाच्या योगाने
व्यक्तिपात योग हा घडतो. या योगात दाने केल्यास धनधान्य संपत्ती सुख मिळते. यमधर्म संतुष्ट होतो. व्यतिपातात किंचित सोने व द्रव्य दान दिल्यास अधिक मासातील दानापेक्षा उत्तर महिन्यातील दानापेक्षा हे पुण्य मोठे आहे. रविवारी हा योग आल्यास प्रातकाळी स्नान करावे. सुपात्र विप्राला बोलवून पूजन करावे. तेव्हा नारळ किंवा 13 सुपाऱ्या किंवा 13 केळी दान द्यावे. खजूर, आंबे, फणस द्यावी. या दानाचे पुण्य सर्वांना सारखेच मिळते. व्रत करताना भक्तिभावासह या दानाचे फळ तात्काळ मिळते. पौर्णिमा पर्वाचे महात्म्य असे की अधिक मास आधी व पौर्णिमा शेवटी येते, ज्याच्या योगाने ब्रह्मदेव प्रसन्न होतात. त्या दिवशी प्रातकाळाची अनेक कृत्य करून स्थावर किंवा जंगम वस्तू ब्राह्मणाला दान करावी. वस्त्र, गाय, अलंकार यापैकी जे शक्य असेल ते दान करावे. पौर्णिमेस भागवत स्मरण अभंग स्नान केले तर एका स्नानाने पूर्व पुण्य मिळतील. अधिक मासात ज्यांना रोज गंगेवर जाऊन स्नान करणे शक्य नसते, त्यांनी पौर्णिमेस एकदा स्वच्छ शीतल आणि उष्ण पाण्याने स्नान करून पितृतर्पण करावे. अमावस्येला केलेल्या दानाने पितृ संतुष्ट होतात, ते चांगल्या गतीला जातात. इतरांना श्राद्धात अन्नदान अवश्य असते. प्रत्येक दर्श अमावस्येला पितरांना उद्देशून दान अर्पण केल्यास वंशजांना सुख, समाधान, आरोग्य लाभते. पितृ अतृप्त राहिले तर वंशजांना त्रासदायक होते. अनिष्ट फल सोसावे लागतात. नाम, उपवास, श्राद्ध करून आदरपूर्वक करणे महत्त्वाचे आहे. अधिक मासातील अमावस्येला हे अतिशय महत्त्व आहे. पुढील अध्यायात आपण द्वादशीचे महत्त्व ऐकणार आहोत. अध्याय 19. विष्णू लक्ष्मीला द्वादशी पर्वाचा महिमा सांगू लागले. द्वादशीला तिथीला व्रत करण्यास अविनाशी पद प्राप्त होते. गंगा स्नानामुळे जी पुण्यकृत्य आहे त्यांच्यापेक्षाही द्वादशीला स्नान, दान, जप, होम आदी जर कर्म केल्यास कितीतरी पट अधिक पुण्य मिळते. एकादशीचा उपवास करावा. द्वादशी सावळीच्या झाडाच्या मुळाशी निंद अर्पण करावे. त्याला सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य मिळते. हरिदिन म्हणजे द्वादशी. एकादशीच्या उपवासाने जसा प्रसन्न होतो तसे द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणाने सुग्रास अन्नाचे भोजन देणे, दक्षिणा देणे, उत्तम वस्त्र देणे हे महापुण्यप्रद आहे. द्वादशीस पितृतर्पण केल्याने पितर प्रसन्न होतात. द्वादशीच्या दिवशी शेती कामे करू नयेत, वाहनात बसू नये. असे केल्याने मरणानंतर सर्व सुख मिळतेच, शेतीचे उत्पन्न देखील येते. द्वादशीच्या दिवशी योग्य माणसाला भूमिदान देतात, ते दीर्घकाळ वैकुंठात राहतात. जे लोक वस्त्रदान करतात ते चंद्रलोकात दीर्घकाळ वस्ती करतात. जे कपिल्या गायीचे दान करतात त्यांचे अनेक पितर उद्धरून जातात. विद्यादान करणारा स्वर्गात राहतो, त्याला पृथ्वीवर पूर्वजन्म नाही. द्वादशीच्या पूर्वकर्माचे हे महत्त्व लक्षात घे. अधिक मासात द्वादशीला असे पुण्यकर्म केले तर केवढे पुण्य लाभेल याचा विचार कर. धन, वस्त्र, पादुका यांचे दान त्या दिवशी करावे. रत्नखचित स्वर्ण पादुका द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणाला द्यावा. जो हे दान करतो त्याला वैकुंठात निवास करायला मिळतो. लोकरीचे, कापसाचे, रेशमाचे, उंटाच्या लोकरीचे, तागाचे यापैकी जे योग्य वाटेल ते वस्त्र, धोतर, उपरणे इत्यादी गरजू सज्जनास द्यावे. म्हशीचे किंवा गायीचे तूप द्वादशीत अधिक मासात ब्राह्मणाला दान द्यावे. त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन. त्याने अन्य कितीही दाने दिली तरी धृतदानाच्या बरोबरीची नाही. कांस्याचे पात्र घ्यावे, त्यात घृत घालावे, त्यात माझी ही सुवर्ण प्रतिमा ठेवावी. विप्राची व त्या पात्राची पूजा करावी व त्याला ते दान द्यावे. द्वादशी व अधिक मासात हा उत्तम योग. या दिवशी अतिथीला विनमुख जाऊ देऊ नये. तसेच द्वादशीला ब्राह्मणाला उत्तम भोजन द्यावे. अन्नदान म्हणजे प्राणदानच होय. कुबेर, यम, इंद्र यांना आपापले अधिकार प्राप्त होण्यामागे त्यांनी केलेल्या द्वादशी व्रताचा मोठा वाटा आहे. अधिक मासातील सर्व तिथी पुण्यप्रद असल्या तरी द्वादशी ही मला सर्वात प्रिय आहे. द्वादशीला काय किंवा उत्तर तीर्थास काय दान द्यावे हे सत्पात्र व्यक्तीलाच द्यावे. पापी, दारुडा, जुगारी, घाणेरडा, खुनी, चोर, व्यभिचारी, नास्तिक, क्रूरकर्मा अशा लोकांना दान दिल्यास अत्यंत पाप लागते. मानवाची मोक्षमार्गावर प्रगती सदाचारानेच होत असते. द्वादशीस माझी कृष्णरूपात पूजा करणे म्हणजे उत्तम फळ होय. विष्णूने अधिक मासासाठी असे व इतर मासातील द्वादशी
पर्वाचे महात्म्य लक्ष्मीला सांगितले. वाल्मिकी ऋषी दृढनव्या राजाला हे सर्व सांगत होते. अध्याय 20. 19व्या अध्यायात अधिक मासाचे महात्म्य जाणून घेत असताना महालक्ष्मीची उत्कंठा आणखीनच वाढत गेली. विष्णूही त्याबाबत उत्सुकतेने सांगू लागले. अधिक मासातील द्वादशी अमुक म्हणजेच अनारशी याचे खास महत्त्व आहे. शुद्ध तुपात तळलेले जोड तेही 30 अनारसे कांस्यपत्रात ठेवावे, त्यांची पूजा करावी, त्यावर वस्त्र घालावे, ब्राह्मणाला बोलून दक्षिणा, विडा, अनारसे दान करावे, पुरुषोत्तमाची प्रार्थना करावी. या अनारशांचे वाण विष्णुरूप समजून जावयाला द्यावे. अधिक मासात गायीची, तुळशीची, श्रीकृष्णाच्या, ब्राह्मणाची पूजा करावी. या पुण्याने मानवाचा हा उद्धार होतो. या संदर्भात एक कथा आहे, ती तुम्हाला सांगतो. इंद्रलोकात स्मित विलासिनी अप्सरा होती. ती कुबेराची अतिशय आवडती होती. एकदा मैत्रीसह भूलोकात फिरण्यास उतरली. ती कुरुक्षेत्रात मैत्रिणींसह राहिली. तिने सुगंधी फुलांची माळ ओढली. त्या सुगंधाने तिला मदनबाधा झाली. कोणीतरी योग्य माणसाच्या गळ्यात ती माळ घालावी व त्याच्यासह विलास करावा असे तिचे अंतर्मन तिला सांगू लागले. तिला तिच्या योग्य तरुण सापडला नाही. कामविवल अवस्थेत तिने सखींना सांगितले. तेवढ्यात तिथे दुर्वास ऋषी दिसले. मैत्रिणी पाहून घाबरून पळाल्या. मात्र स्मित विलासानी पुढे जाऊन दुर्वासांच्या गळ्यात ती माळ घातली. दुर्वास ऋषी प्रचंड संतापले. त्यांनी तिला शाप दिला. तू पिशाचिनीप्रमाणे मला अचानक स्पर्श केला. तू पिशाचिनी हो. हा शाप ऐकताच तिची निराशा झाली. ती मनोमन घाबरली आणि गयावया करू लागली. क्षमा मागू लागली. आपण किरकोळ अपराधाबद्दल भयंकर शाप देऊन बसलो असे त्यांना वाटले. दुर्वासांना औशाप दिला. कन्याकुमारीत 2 सागर मिळतात. त्या भारताच्या दक्षिणेरी एक तपस्विनी अनेक वर्ष तप करत आहे. ती येईल. तिने जर तुला तिचे अधिक मासा व्रताचे पुण्य प्रदान केले तर तू पुन्हा अप्सरा होशील असे म्हणून दुर्वास पुढे निघून गेले. अप्सरेने घातलेली माळ फेकून दिली. त्यानंतर दुःखाक्षणी अप्सरा पिचाक्षिणी झाली. तिच्या मैत्रिणी स्वर्गात पळून गेल्या. अप्सरा पिचाक्षिणी होऊन भटकू लागली. पुष्कळ काळ गेला. जे प्राणी मिळतील ते खाईल. दुर्वास तिला म्हणाले होते, तू जेव्हा भुकेने व्याकुळ होशील तेव्हा स्त्रीला भक्षण करण्यास धावशील, पण तिला न मारता तू शरण जा. भटकत भटकत ती दक्षिण दिशेस गेली. समुद्र तीराच्या जवळ तिला एक तपस्विनी दिसली. भुकेने ती व्याकुळ असल्याने तिला खाण्यासाठी ती धावली, पण तिच्या दर्शनाने तिचे मन पालटले. तपस्विनीच्या पाया पडली. आपली पिशाचिनी झाल्याची कहाणी तिला सांगितली. तपस्विनीला तिची दया आली. अधिक मासातील एका दिवसाचे पुण्य तिला दिले. त्या पुण्यप्रवाहाने पिशाच योनीतून मुक्त होऊन स्वर्गात गेली. अशा प्रकारे अधिक मासाचे महत्त्व श्री विष्णूंनी विशेष केले आहे. ताऱ्यात सूर्य, पक्षात गरुड, ग्रहात चंद्र, नदीत गंगा, वृक्षात पिंपळ, पशुत गाय, मनुष्यात ब्राह्मण श्रेष्ठ, तसे सगळ्या महिन्यात अधिक मास असा श्रेष्ठ आहे. अध्याय 21. अधिक मासात स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व असते. विष्णूंनी लक्ष्मीला त्याची महती सांगितली. अधिक मासात श्री विष्णू रूपातील माझे चिंतन करत जे लोक स्नान करतात ते दुःख पावत नाही, यमसदनात जात नाही, त्यांना मनशांती मिळते, त्यांचे विविध कार्य सफल होतात. अधिक मासातील एका स्नानाने 12 महिने स्नान केल्याचे पुण्य मिळते. या काळात प्रयाग येथे स्नान करून माधवाचे दर्शन घ्यावे, त्यामुळे सौलोक्यमशी मुक्ती मिळते. सरस्वतीच्या नदी तीरी स्नान केल्याने असेच फळ मिळते. ग्रहण काळातील स्नान, कुरुक्षेत्रात नित्य स्नान यांच्यापेक्षा अधिक पुण्य अधिक मासातील स्नान केल्याने मिळते. 1,00,000 ब्राह्मणांना भोजन देणे, पितरांना दूध, मध, पायास यांचे तर्पण करणे याचे पुण्य या महिन्यातील स्नानाने मिळते. असणे स्नान करणाऱ्यांना गती मिळत नाही. कोणतेही यज्ञ, दान, तप न करता ज्यांना स्वर्गप्राप्तीची अपेक्षा असते त्यांनी अधिक महिन्यात स्नान करावे. अधिक महिन्यात स्नान केल्याने अक्षयगती प्राप्त होते. किमान 3 दिवस जरी स्नान केले तरी उद्धार होतो. याची एक कथा. गोदावरीच्या काठी पैठण नगरात अनेक ज्ञानी धर्मनिष्ठ लोक राहत होते. तेथे धर्मशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. तो विद्वान धार्मिक होता. अधिक मासात त्याला महिनाभर नदीत स्नान करण्याची इच्छा होती, परंतु वृद्धपकाळाने ते शक्य होत नसे. तरीही त्याने श्रद्धेने 3 दिवस स्नान करण्याचा निश्चय केला. 2 दिवस गोदावरी नदीत स्नान केले. 3ऱ्या दिवशी स्नान करून कमंडल भरून येत असताना वाटेत एक भयंकर भूत भेटले.
उघडे तोंड, अस्ताव्यस्त केस, लांब जीभ, अकराळ विकराळ रूप बघून धर्मशर्माने न डगमगता त्याला विचारले, तू कोण आहेस? त्या ब्राह्मणाच्या दर्शनाने व मृदू वचनाने ते भूत सौम्य झाले. त्याने नमस्कार केला. तो म्हणाला, मी स्मशानात राहतो. लोकांना छळणे हा माझा स्थायी भाव आहे. दुष्कर्मामुळे माझी दुर्गती झाली आहे, पण तुमच्या दर्शनाने मला शांत वाटले. तुमचे शब्द कानावर पडताच मला विवेक उत्पन्न झाला. भूत योनीतून माझा उद्धार करा. माझी अवस्था अत्यंत दुःखदायक आहे. धर्मशर्माला त्याची दया आली. त्याने त्यांची गतजन्माची कहाणी विचारली. अशी कोणती पापे केल्यामुळे तुझी अशी गती झाली? त्यानंतर भूताने मनुष्य जन्मात असताना जी पापे केली त्यांची व त्यानंतर भोगाव्या लागणाऱ्या नरक यातना कथन केल्या. ते ऐकून धर्मशर्माने त्याला अधिक मासातील 3 दिवसीय स्नानाचे पुण्य देऊ केले. त्या पुण्याईने ते भूत प्रेताहून मनुष्य देहात येऊन विमानाने स्वर्गात गेले. अधिक महिन्याचे पुण्य व महात्मे ऐकून लक्ष्मी म्हणाली, या मासातील स्नानाचे महत्त्व आणखी मला सांगा. अध्याय 22. अधिक मासातील स्नानाचे महत्त्व किती वर्णावे असे श्री विष्णूंना झाले होते. त्यासंबंधी कथाच त्यांनी लक्ष्मीला सांगितली. गोकर्णपतीजवळ पर्वताजवळ लक्ष्मीला सांगितली. गोकर्ण पर्वताजवळ शिवपुरी नगर आहे. ते शंकराचे आवडते नगर. प्रशस्त चौक, मार्ग, मंदिरे, उपवने यांनी सुशोभित अशा नगरात धर्माचरण करणारे नागरिक राहत होते. मंदिरात भजन कीर्तन, नगरात समाजोपयोगी कार्य चालत असे. विप्रदास नावाचा एक सदाचार संपन्न शुद्ध राहत असे. त्याची पत्नी प्रतिवर्ता होती. काही दिवसांनी अधिक मास आला. त्या दोघांनी अधिक मासात स्नान व दान करण्याचे व्रत स्वीकारले. गोकर्ण पर्वताच्या सारणेश्वर नावाचे शिवमंदिर होते. गोकर्ण नदीचा प्रवाह आहे. तेथे ते दोघे हे रोज स्नान करू लागली. स्नान झाले की सारणेश्वराचे दर्शन व पूजन करावे असा त्यांचा नित्यक्रम असे. त्यांनी प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना वस्त्र व द्रव्य दान देण्यास प्रारंभ केला. आपण स्वतः गरीब आहोत. तुम्ही स्वल्प संतुष्ट आहात. दाने स्वीकारून आपण माझ्यावर उपकार केले आहेत. मी तुम्हाला जे काही त्रास दिला असेल त्याबद्दल मला क्षमा करा. अशी विप्रांची प्रार्थना करून विप्रदास पत्नीसह मासांती व्रत समाप्तीही करून स्वगृही आला. पण मार्गात त्याला 700 प्रेतात्मे भेटले. ते खूप भयंकर होते. ते खूप विद्रूप देखील होते. विप्रसादाच्या पत्नीला फार भीती वाटली, पण विप्रदास शांत व धीट होता. त्याने त्या भूतांची सर्व कहाणी विचारली. ती भूते विप्रदासाच्या दर्शनाने थोडी सुखी झाली. त्यांनी आपल्या मागील जन्माची केलेल्या पापाची महती सांगितली व सध्याचे हाल देखील सांगितले. त्यांनी आपला उद्धार करण्याची विप्रदासाला विनंती केली. हे बघून विप्रदासाला त्यांची दया आली. त्याने अधिक मासात जे स्नान केले होते त्या स्नानातील 7 दिवसाचे पुण्य त्या भूतांच्या उद्धारात दिले. त्यावेळी ते सर्व जीव प्रेतहिणीतून मुक्त होऊन दिव्य देह धारण करून विमानातून स्वर्गात गेले. विष्णू म्हणाले, एक गोष्ट अशी की प्रभास नामक पुण्यस्थान सौराष्ट्रात आहे. तिथे सोमशर्मा नावाचा एक विप्र राहत होता. तो सद्गुणी, मुक्तिमार्गी, विद्वान व उदार मनाचा होता. त्याने जप, तप, यज्ञ आदी अनेक धार्मिक कार्ये केली होती. तीर्थयात्रा व स्नाने केली होती. तो एकदा सिंधू सरस्वती संगमावर पत्नीसह स्नानासाठी जात असताना एक भयंकर राक्षस समोर उभा राहिला. त्याला पाहून सोमशर्मा दचकला. तो राक्षस सोमशर्माच्या अंगावर धावून आला, पण सोमशर्मा नृसिंहाचे स्मरण करून स्थिर उभा राहिला. त्यावेळी त्या तपस्वी सोमशर्माच्या दिव्य तेजस्वी दर्शनाने राक्षसांचे मन पालटले. तो एकदम सोमशर्माला शरण जाऊन त्याची प्रशंसा केली व स्वतःची दुःखप्रद व्यथा सांगून उद्धार करण्याची प्रार्थना केली. सोमशर्माच्या मनात आले, या राक्षसाचा उद्धार केला तर पुढील काळात त्याच्या हातून होणारे संहार थांबतील. त्याने हातात उदक घेतले व आपण जी अधिक मासात स्नाने केली त्या एका स्नानाचे पुण्य त्या राक्षसाला अर्पण केले. त्या राक्षसाचे तत्काळ विक्राळ रूप जाणून दिव्य शरीर झाले. त्याने सोमशर्माची स्तुती केली. विमानात बसून तो गगनात गेला. त्याला स्वर्गात स्थान मिळाले होते. अनेक देव त्याला नेण्यासाठी आले होते. इतकी कथा सांगून विष्णू म्हणाले, हे लक्ष्मी, अधिक मासातील स्नानाचे असे महात्म्य आहे की त्याचे पुण्य दुसऱ्यांना घेता येते, पण पतितांचा उद्धार करता येतो. पुढच्या अध्यायात उपवासाचा महिमा मी तुला सांगतो. अध्याय 23. उपवासाचे महत्त्व आहे का? लक्ष्मी म्हणाली, आता मला अधिक मासातील महात्म्य समजले. आता एक दिवसाआड एक उपवास
असा उपवास कोणी करावा? असा उपवास करण्याचे काय फळ ते मला सांगा. श्री विष्णू म्हणाले, विंध्य पर्वतावर अमरकंटक नावाचे एक स्थान आहे, जिथे अनेक सिद्ध लोक आत्मानंद राहतात. तेथील नर्मदा नदी अनेक पर्वतांना ओलांडून समुद्राला मिळते. ती शिवहस्तापासून उगम पावली आहे. सिद्ध चारण देवता मानव यांना ती पूज्य आहे. ती शिवाच एवढी सर्वांचे कल्याण करणारी आहे. त्या नदीच्या तीरी भृगुकच्छ नगर आहे. तिथे गौरीशंकर निवास करतो. अनेक देवही अंशात्मक रूपाने राहतात. तिथे एक विद्वान कुश शर्मा नावाचा ज्योतिषी राहत असे. त्याची पत्नी कुशावती ती अतिशय सुंदर प्रतिव्रता व धार्मिक होती. त्यांचे स्वरूप सुंदर कन्या झाली. तिचे नाव मेघावती ठेवले. पद्यनामक ब्राह्मणवराशी तिचा विवाह झाला. सासरी ती आनंदाने राहत होती. एक दिवस मेघावतीचा पती नर्मदा नदीत पोहायला गेला तेव्हा सुसरीने त्याला ओढून नेले आणि मेघावतीने बरेच दिवस शोक व्यक्त केले. शोकाकुल अवस्थेत ती अशीच एकटी बसलेली असताना तिच्या मनात विवेक उत्पन्न झाला. संसार दुःखमय आहे. दुःखामध्ये कायम बसण्यापेक्षा अपयय सुख मिळेल असे काहीतरी व्रत करावे. तिने व्रताची माहिती वडिलांना विचारली असता वडिलांनी तिला अधिक मासातील एकांतर उपवासाचे व्रताचे आचरण करण्यास सांगितले. त्याने सर्व पापे दुःखे यांचे निवारण होते असे त्यांनी तिला सांगितले. वडिलांच्या सांगण्याप्रमाणे मुलांनी रोज नर्मदेत जाऊन स्नान केले. एक दिवसाआड एक उपवास केला. पुरुषोत्तमाची पूजा केली. जमिनीवर शयन केले. अधिक मासात शेवटी उद्यापन केले. दर 3 वर्षांनी अधिक महिन्यात ती असे व्रत करत असे. कालांतराने ती वृद्ध झाली. शेवटी तिने नर्मदा नदी देह विसर्जित केला. शिवदूतांनी तिला कैलासात नेले. तेथे तिला पार्वतीची सखी म्हणून राहिली. नंतर तीच देवी विशालाक्षी म्हणून काशीत येऊन राहिली. अशा प्रकारे श्री विष्णूंनी अधिक मासातील उपवासाचे महत्त्व सांगितले. मेघावतीची एक मैत्रीण होती, कोमला तिचे नाव. तिने व्रत केले. तिला कैलासात गौरीच्या सानिध्यात निवासाचे फळ मिळाले. ती नंतर काशी क्षेत्रात मंगलागौरी नावाने देवी रूपाने येऊन राहिली. असा हा अधिक मास सर्व दुःखहरण करणारा आहे. त्यानंतर लक्ष्मीने ब्राह्मण सेवेचे फळ विचारले. त्यावर विष्णू म्हणाले, भारतात विराट नावाचा राज्य आहे. तेथे अनेक लोक धर्माचरण करून राहतात. त्यातील महापर नावाचे एक नगर आहे. तेथे परशुराम माता रेणुका हिचे निवासस्थान आहे. भगवान शंकरही अंशात्मक रूपाने तेथे असतात. त्या नगरात धनदास हा सेवाभावी नम्र भाविक राहत होता. तो शूद्र असूनही तो विप्रसेवा करत असे. घर अंगण स्वच्छ ठेवणे, नाना प्रकारची कामे करत असे. ही सेवा करताना तो धनही खर्च करी. स्वतःवर कितीही संकटे आली तरी बोलत नसे. अधिक मासात त्याने ब्राह्मण दाम्पत्याची सेवा केली. पुढे तो वृद्ध झाला. शरीर विकलांग झाले. त्याला आपले जीवन नकोसे झाले. योगायोग असा की एक दिवस सिद्ध योगी त्याला म्हणाले, तुम्ही दोघं पती पत्नी देह सोडून स्वर्गात जाल. तुम्हाला घेण्यासाठी दिव्य विमान येईल. ते ऐकून धनदासाला आनंद झाला. त्याने त्याच्या संपत्तीचे 3 भाग केले. एक मुलाला, दुसरा मुलीला व तिसरा तीर्थक्षेत्री जाऊन ब्राह्मणांना दिल्या. दुसऱ्या दिवशी ते दाम्पत्य मरण पावले. त्यांना घेण्यासाठी विमान आले. दिव्य देहाने स्वर्गात नेले. अनेक जन्मांचे पाप हे नष्ट झाले. विप्रसेवेने त्यांना स्वर्ग प्राप्त झाला. अध्याय 24. नाथ, आतापर्यंत आपण विप्रसेवेची महिमा सांगितलात. आता अधिक मासातील कोणती दाने दिली की कोणते फळं मिळतात कृपा करून सांगा. श्री विष्णू म्हणाले, लोकांचे हित व्हावे म्हणून प्रत्येक वस्तूच्या दानाचे फळ असते. ते मी तुला सांगतो. अधिक मासात सत्प्रातुब्राह्मणाला शक्य होईल तेवढे सुवर्णदान देतात. त्यांना कधीही दारिद्र्य येत नाही. उष्टकार्य यशस्वी होतात. देवता अग्नी त्यांना प्रसन्न होतो. गोदान करणाऱ्याने सर्व पापे नाहीसी होतात. जी भक्तिभावाने रूपे देतो त्याचे पितर संतुष्ट होतात. कामास यश मिळते. तांब्याचे भांडे दिल्यास शंकर पार्वती प्रसन्न होतात. रत्ने दान दिल्यास मनुष्य चक्रवर्ती राजा होतो. मोत्याचे दान दिल्यास उत्तम भोग भोगून मोक्ष प्राप्त होतो. वस्त्रदानाने चंद्रलोकात स्थान मिळते. कांबळ दान दिल्याने पापे नष्ट होतात. लोकरीचे वस्त्र दिल्याने भीती नष्ट होते. विप्रांना वस्त्र दिल्यास भीती नष्ट होते. विप्रांना धान्य दान दिल्यास त्यामुळे ते संतुष्ट होतात. दात्यांचे संकल्प सिद्धीत जातात. भुकेलेला अन्न व तहानलेल्या पाणी दिले ते पुण्य मिळते, ते अक्षय असते. जोडे दान दिले तर यमयातना चुकतात.
धूप भरलेले पात्र दान दिल्यास सूर्यलोकात स्थान मिळते. तीळदानाने रुद्रलोकात स्थान मिळते. वर्षभर पुरेल एवढे धनधान्य देऊन माझी व शंकराची पूजा करावी. अधिक मासातील द्वादशीला ब्राह्मण दाम्पत्य व मेहुण्याला दिलेले अप्रतिम आहे. यातून दाम्पत्याला यशच मिळते. घृतदाने फार फलदायी आहे. सप्तधान्याचे यथाशक्ती दान द्यावे. त्यामुळे सप्तऋषी लोकात स्थान मिळते. सोने व तीळ थोडे दान दिले तर अष्टसिद्धी प्राप्त होते. तूप, वेलची व साखरेचा पाक करून त्यांच्यात तिळाचे लाडू करावे. ते मुलांना व नातेवाईकांना दिल्यास श्रीकृष्ण प्रसन्न होतो. मादक दान दिल्यास सर्व कार्य सिद्धीस जातात. स्नान, दान, जप, होम या पुण्यकर्माने अधिक मासात सामर्थ्य प्राप्त होते. उत्तम गती मिळते व वैकुंठात स्थान मिळते. विष्णू म्हणाले, एकदा अरुंधती व पार्वती बोलत बसल्या होत्या. पार्वतीला अरुंधती म्हणाली, तू मला अनेक व्रतांची माहिती सांगितली. आता अधिक महिन्यातील व्रताची माहिती मला सांग. तेव्हा पार्वती म्हणाली, एकदा माझे पती कैलासनाथांसह बसले होते. तेव्हा माझी माता मेनका मला म्हटली की तू माझी मुलगी, पण त्रिभुवनात तुझीच ख्याती आहे. पण तुझ्या कीर्तीचा मला काहीच लाभ नाही. तिन्ही लोकात तूच प्रसिद्ध आहे. मी घरापुरतीच मर्यादित आहे. ब्रह्मदेवांसह सर्व देव तुझी स्तुती करतात. मी उच्चस्थानी असले तरीही माझ्याशी कोणी बोलत नाही. वर्णातील कितीतरी दिवस तुझ्याच व्रताने व्यापलेले आहेत. माझं मस्तकावर एकही पूड वाहत नाही. मी तुझी जन्मदात्री माता असून काय उपयोग. माझ्यासाठी कोणी एक घटकाही व्रत करत नाही आणि ती आपल्या नशिबाला दोष देऊ लागते. आईचे हे बोलणे ऐकून पार्वतीने स्मित हास्य केले. आईला म्हणाली, वर्षभर माझ्या पूजेने लोक रमतात व अधिक मासात कोणीही मला देत नाही. मी आता अधिक महिन्यात तुझ्या पित्तार्थ व्रत करेन, तुझी पूजा करेन. असे म्हणून ती अधिक मासात आईची पूजा केली. अरुंधती म्हणाली, मातेचे पूजेचे व्रत कसे केले ते मला सांग. तेव्हा पार्वती म्हणाली, अधिक मासातील शुक्ल तृतीय शुद्धस्थळी सुशोभित स्थायी पळसाच्या पाटावर धोत्र्याची 5 फळे व देवता स्थापन करावी. मेना देवीची हत्तीवर आरूढ अशी मेनाची मूर्ती करावी. पती हिमालय व पुत्र मोनाक या पुत्रासह मूर्ती असावी. 5 घागरीसह मूर्ती पळशाच्या पाटावर यथाविधी स्थापना. 16 उपचार अर्पण करून पूजा करावी. उत्तम पदार्थ अर्पण करावे. महिनाभर अखंड दीप लावावा. महिनाभर मेना देवीची पूजा करावी. एकदा जेवावे. जे शक्य नसल्यास तृतीयाला व अमास्याला एकभुक्त राहावे. शेवटी उद्यापन करावे. मेण्याची व सोन्याची प्रतिमा दान करावी. 5 ब्राह्मणांना वस्त्रभोजन द्यावे. नातलगांपैकी त्यांना बोलावून त्यांनाही भोजन द्यावे, दान द्यावे. या व्रताच्या पालनाने सुख संपत्ती प्राप्त होईल. गौरीने अरुंधतीला असे व्रत सांगितले. अध्याय 25. विष्णूने लक्ष्मीला म्हटले, हे प्राणप्रिये, स्नानदान अधिक मासाचे व्रत केल्याने त्याचा लाभ कसा होतो याची कथा मी तुला सांगतो. पूर्वी वीरभाऊ नावाचा राजा होऊन गेला. त्याची पत्नी यशोमती खूप सुंदर होती, पण ती गर्विष्ठ होती. आपल्या संपत्तीचा, सौंदर्याचा, तारुण्याचा तिला फार गर्व होता. मंडन नावाचा राजाचा एक प्रधान होता. तो स्वामी भक्ती व शूर होता. प्रधानाच्या पत्नीचे नाव गुणवती होते. तिला गर्व नव्हता. ती धार्मिक, दानशूर होती. वीरबाहू पत्नीच्या दानाने विलासात दंग असायचा. त्यामुळे त्याने राज्यकारभार प्रधानाच्या हाती सोपवला होता. उपवनात भटकावे, नवी नवी वस्त्र नेसावी, विविध प्रकारचे भूषण धारण करावे. मानपान, उधळेलपणा, नाना भोग, नाना वाहने यात राजा राणी गुंग असतात. कोणतेही देवार्पण करत नसत. त्या दोघांना सुबाहू व शतबाहू असे 2 राजपुत्र होते. गुणवती ही राजवाड्यात यशोमतीला भेटायला येत असत. पुढे अधिक मास आला. यशोमती राणीचे प्रचंड वैभव, तिला विलासीपणा यांचा विचार करून गुणवतीला असे वाटे की राणीचे हे वैभव तिला तिच्या पूर्वकर्मामुळे प्राप्त झाले आहे. पण आता जर हिने सत्कर्म केले नाही तर पुढे सर्व वैभव लयास जाईल. हिला एखादे कल्याणप्रद व्रत सांगावे. प्रसंग पाहून गुणवती राणीला म्हणाली, राणीसाहेब, आता अधिक मास आला आहे. त्यात तू चांगले व्रत कर, म्हणजे तुझे हे वैभव अक्षय टिकून राहील. पण राणीने तिचे ऐकले नाही. उलट अधिक मासाची निंदा केली आणि त्यामुळे परिणाम असा झाला की तिने दोन्हीही पुत्र ज्वर होऊन मरण पावले. तिचे सांत्वन करण्यासाठी गुणवती गेली असता यशोमती दुःखात होती. पण गुणवतीने दागिने घातले होते. चेहरा तेजस्वी दिसत होता. उत्तम वस्त्र नेसली होती. आपण दुःखात असताना ती नटून आली.
त्यामुळे शोकग्रस्त राणीला गुणवतीचा राग आला. तिने गुणवतीला घालवून दिले आणि एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने प्रधानाला व गुणवतीला कैदेत टाकले. त्यावेळी प्रधानाने व गुणवतीने श्रीकृष्णाचा धावा केला. राणीने गुणवतीसंबंधी राजाकडे गहाणे केले होते, त्यामुळे राजाने त्यांना बंदीत घातले होते. कृष्णाने राजाला स्वप्नात सांगितले की गुणवतीने जे सौभाग्यालंकार धारण केले आहे आणि तिचे ते मूग तेजस्वी दिसते, ते सर्व तिने केलेल्या अधिक मास व्रताचे फळ आहे. तुम्ही प्रयत्न केले तरी 300 कुंकू पुसले जाणार नाही. तिचे अलंकार व तेज निघू शकणार नाही, हे अक्षय आहे. तिचे मूग धुतले तरी लावलेली उटी निघणार नाही. यशोमतीने अधिक मासाची निंदा केली, त्यामुळे तुझे दोन्ही पुत्र मरण पावले, असे सांगून श्रीकृष्ण अंतर्धान पावला. राजाला राग आला. त्याने सर्व वृत्तांत यशोमतीला सांगितला. तेव्हा यशोमती म्हणाली, मी ही असेच स्वप्न पाहिले, तरीही आपण याचा शोध घेऊया. राजा राणी ही कारागृहात गेली. एका दासीला मुखवतीचे तोंड धुण्यास सांगितले, तरी तिच्या चेहऱ्यावर फरक पडला नाही. मग राजाने स्वतः गुणवतीचे मुख चोळून धुतले, तरी तिने लावलेली उटी व कुंकू पुसले गेले नाही. राजा राणी ओशाळले. तेथील दासदासींना आश्चर्य व आनंद वाटला. राजाने दोघांना बंदीतून मुक्त केले. राजा राणीने प्रधान व त्यांची पत्नी यांची क्षमा मागितली. राणीला खरोखर पश्चाताप झाला. असे म्हणून विष्णू म्हणाले, प्रिये सिंधुकन्ये, अधिक मासाच्या व्रताचे गुणवतीला असे फळ मिळाले. पुढे पुन्हा अधिक मास आला. त्यावेळी राणीने व्रत केले, त्यामुळे त्याचे वैभव टिकले. अधिक मासाच्या व्रताने पाप नष्ट होते, वैभव व पुण्य लाभते. देहांत झाल्यावर नरकात न जाता व्रत करणारा हा वैकुंठात जातो. अध्याय 26. आज श्री विष्णू लक्ष्मीला अधिक मासात व्रताचे उद्यापन कसे करावे हे सांगत आहे. अधिक मासात पुरुषोत्तम श्रीकृष्ण व राधा यांची पूजा व्रत करताना करावी. कृष्ण पक्षात चतुर्दशीच उद्यापन करावे. ती तिथी अडचणीमुळे चालत नसेल तर कृष्ण अष्टमी किंवा नवमी तिथी घ्यावी. नवमीनंतर राधाकृष्णाची पूजा करण्याची आवश्यकता नसली तरी स्नान, दान, उपवास अमावस्येपर्यंत सोडू नये. उद्यापनाच्या दिवशी 30 मेमन जेव घालणे चांगले. शक्य नसल्यास 7-5 चालतील. मंगलवाद्य वाजून उत्सव करावा. सुंदर व्यवस्था करावी. रांगोळ्या काढाव्या. 4 दिशांना मंगल कलश स्थापावे. त्यात आंब्याचे पान ठेवावे. वस्त्राने झाकावी. घटावर नारळ ठेवावे. प्रत्येक घटासाठी वासुदेव, संघर्षण आणि अनिरुद्ध यांची प्रतिमा स्थापावी. मध्यभागी कळशावर पूर्ण पात्रावर तांदूळ टाकून त्यावर राधा सहित श्रीकृष्णाची मूर्ती स्थापावी. पुरोहित वेदशास्त्र संपन्न असावा. 4 विद्वान ब्राह्मणांना जपासाठी बोलवावे. त्यांना वस्त्र द्यावी. पुरोहिताला दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. पत्नीसह आसनावर बसून यजमानाने स्वरोपचाराने पूजा करावी. जपकर्ता ब्राह्मणाकडून संघर्षण, वासुदेव, अनिरुद्ध यांच्या नावाचा जप 108 वेळा करून घ्यावा. 4 दोषांना मोठे दीप लावावे. पूजेनंतर आरती कीर्तन करावे. रात्री जागरण करून अधिक मासाचे पुराण वाचावे. नामकीर्तने हवन करावे. तर्पण मार्जन करावे. राधाकृष्णाची आरती करावी. दोघांनीही प्रदक्षिणा घालून ब्राह्मणाला सुवर्ण व पूर्ण पात्र दान करावे. गोप्रदान देणे, दाम्पत्याला पूर्वनियोजित दाने द्यावी. भगवान पुराणाचा ग्रंथ वैष्णव ब्राह्मणाला द्यावा. 30 दाम्पत्याला अनारशांचे वाण द्यावे. 2.5 प्रस्थ मापाचा डबा द्यावा. त्यात 33 अनारसे घालावे. ज्यांना अनारसे देणे शक्य नाही त्यांनी पीठ, साखर, तूप द्यावे. पंचपक्वानाचे भोजन द्यावे. भोजनानंतर संतुष्ट ब्राह्मणात दक्षिणा द्यावी. पूजा केलेल्या पुरुषोत्तांची प्रार्थना करावी. यस्य अमृताचं नाम त्या हा श्लोक म्हणून मी जी पूजा केली तिचा स्वीकार करावा. मूर्तीवर अक्षता वाहून अन्नत्र ठेवावी. पूजा सांगणाऱ्या ब्राह्मणाला पूजा पदार्थासह समर्पित करावी. पुरुषोत्तमाची षडोपचार पूजा करावी. अमावस्येच्या दिवशी विसर्जन करून आचार्यास दान द्यावे. ब्राह्मण भोजन द्यावे. यथाशक्ती हे व्रत करणाऱ्याचे संकटे हे दूर होतात. सुखे भोगून ते गोलोकात त्रिकाल निवास करतात. अध्याय 27. विष्णू म्हणाले, हे पुरुषोत्तमा, पूजेचे व्रत महिनाभरा केल्याने उत्तम फळ मिळते, पण ज्यांना हे शक्य नाही त्यांनी काय करावे हे सांगतो. अधिक मासात मी ठराविक दिवशी अमुक एक करीन असा संकल्प करावा. त्यानुसार काय करता येते ते ऐका. रोज अभंग स्नान करणे, रोज एक वस्तू दान करणे, रोज हरिनामाचा ठराविक संख्येत जप करणे, रोज पितरांना तर्पण करणे, रोज सूर्याला सकाळी जल अर्पण करणे, रोज अमुक ग्रंथाची
विशिष्ट भाग वाचणे किंवा वाचकांकडून वाचून घेणे, ते ऐकणे, तेलकट पदार्थ वर्ज्य करणे, पतारवळीवरच जेवणे, धातूचे ताट न घेणे, केळीच्या पानावर जेवणे, एकदाच जेवणे, दिवसा उपवासाचे पदार्थ खाणे, रात्रीच्या पहिल्या प्रहारात जेवणे, नखे केस न काढणे, रोज देवापुढे अखंड तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावणे, योग्य व्यक्तीला निरंजन किंवा समयी एका दिवशी सन्मानपूर्वक दान करणे, आवळ्याच्या वृक्षाखाली स्नान करणे, नदीवर स्नान करणे, फळे त्या महिनाभरात न खाणे, मीठ वर्ज्य करणे, तीळ विडा धान्य एके दिवशी एक पदार्थ दान देणे, सुवर्ण दान देणे, चांदीचे भांडे दान देणे, सौभाग्यवान दान देणे, भगवत ग्रंथ दान देणे, उपवासाचे पदार्थ खाणे, न मागता जर कोणी दिले तर तेवढेच आगार घेणे, एकांतर उपवास करणे, मोने पाळणे, तुळशी पूजन घेणे, शालिग्राम पूजा करणे, रोज श्रीकृष्ण मंदिरात जाणे, श्रीकृष्ण नाम जप करणे, यापैकी एखादा नियम करावा व न चुकता पाळावा. मांसाहार कोणत्याही प्रकारचा वर्ज्य करणे हा नियम मांसाहारी लोकांना करण्यासारखा आहे. ब्रह्मचार्य पालन करणे, सत्य भाषण करणे, भावदृष्ट, क्रियादृष्ट, शब्ददृष्ट, दृष्टीदृष्ट, करपलेले, दोनदा शिजलेले, अतिउग्र, शिळे, आंबवलेले, दुष्टस्पर्श झालेले अन्न खाऊ नये. कावळा, कुत्रा, रजस्वाला, दारुडा, घाणेरडा, मनुष्य, पशु यांनी स्पर्शिलेले किंवा पाहिलेले अन्न खाऊ नये. ज्या ज्या पदार्थांना वर्ज्य करण्याचा नियम करेल तो पदार्थ मांसाहारी ब्राह्मणास सन्मानपूर्वक दान द्यावा. तीच त्या नियमांची सांगता होय. नक्तभोजी व्यक्तीने शेवटी ब्राह्मणाला जेवायला घालावे. अथाची अन्न खाणाऱ्याने सुवर्णदान करावे. फळत्यागी व्रतीने ते फळ ती संख्येने शेवटी दान करावे. धातीस्नान करणाऱ्याने दूध दही दान करावे. तेल वर्ज्य केले असेल तर तूप दान द्यावे. तूप वर्ज्य केले असेल तर दूध दान द्यावे. धान्याचा नियम केला असेल तर गहू, साळी किंवा तांदूळ दान करावे. भूमिशयन करणाऱ्याने चादरीसह गादी दान करावी. पत्रावळीवर जेवण्याचा नियम असेल तर ब्राह्मणाला जेवण दान द्यावे. त्यात तूप साखर असावी. मौन भजन करणाऱ्याने तीळ, सोने व घंटा दान करून घृतयुक्त जेवण ब्राह्मणास देऊन व्रताची सांगता करावी. नखे व केस काढण्याचे ज्याचे व्रत असेल त्यांनी आरसा दान द्यावा. चपला न वापरण्याने पातळाचे दान द्यावे. मीठ वर्ज्य केले असेल तर चांगल्या फळांचे रस द्यावे. दीप अर्पण करणाऱ्याने मासांती पात्र व दिवा ब्राह्मणास द्यावा. ताम्रपत्रात दिवा ठेवावा. त्यात सोन्याची तार वात म्हणून घालावी व ती दिवा दान करावा. एकांतर उपवास करणाऱ्याने वस्त्र व सुवर्ण यासह 8 कुंभ अर्पण करावे व मातीचे अथवा चांगल्या धातूचे किंवा सोन्याचे असावे. ज्यांना सांगता करणे शक्य नसेल त्यांनी एका ब्राह्मणास जेवू घालावे व नियमांची सांगता झाल्याचा आशीर्वाद त्याने द्यावा. त्याला दक्षिणा द्रव्ये यथाशक्ती अर्पण करणे आवश्यक आहे. अधिक मासाचे व्रत करणारा हा महापुण्यवान होऊन गोलोकात निवास करतो. अध्याय 28. अधिक मासाचे महत्त्व कथन करताना वाल्मिक ऋषी ध्रुव राजाला श्री विष्णू लक्ष्मीचा संवाद सांगतात. श्री विष्णू लक्ष्मीला म्हणाले, कृत युगातील गोष्ट आहे. सोमवंशात एक राजा होता. राजा मोठा शूर होता. त्याची पत्नी सुष्टमती सदाचार संपन्न होती. राजाचे नाव सुमती व त्याची मती चांगली होती. प्रजाहित दक्ष म्हणून तो दाम्पत्य प्रख्यात होते. राजा श्रीहरीचा भक्त होता. दर 3 वर्षात येणाऱ्या अधिक मासात सुमती व सुष्टमती उत्तम व्रते करून दानधर्म करत असे. अंगिरस ऋषी एकदा शिष्यासह राजाला भेटले. राजासह त्यांच्या पत्नीने ऋषीचे यथाचित स्वागत करून त्यांची स्तुती केली. वनाचा हेतू विचारून काय आज्ञा आहे असे विनवणीने विचारले. त्यावेळी राजा काय म्हणाला, हे मुनिवर, तुमचे आगमन माझ्या राजसन्नात झाल्याने मी कृतार्थ झालो. जेथे संतांबद्दल प्रेम असते तिथे सत्कीर्ती वाढते, दुर्बुद्धी नष्ट होते. जे सत्यधर्माने वागतात त्यांच्यावर संत दया करतात. संत चरणांचे उदक मस्तकी धरतात. त्यांनी सर्व तीर्थांचे स्नान केल्यासारखेच आहे. आपल्यासारख्या श्रेष्ठ संतांच्या आगमनाने आम्ही धन्य झालो. माझे सर्व वैभव, देह, पुत्र, पत्नी आपल्या कार्यास अर्पण करत आहोत. आगमनाचे प्रयोजन करावे. राजाची ही विनम्रता पाहून मुनिवरे म्हणाले, तुझ्या सविनय वचनाने मी सुखावलं. विनयाने सर्व पुरुषार्थ पूर्ण होता. तुझे नित्य कल्याण हो असा माझा तुला आशीर्वाद आहे. तुमच्या दोघांचे सदाचरण पाहून मला फार बरं वाटले. तुम्हाला एवढे उभे कसे प्राप्त झाले?
तुमची बुद्धी, धर्म व सत्य या स्थिर आहे हे कशामुळे? सुमती राजा म्हणाला, मी गेल्या जन्मी वीर नामक वैश्य होतो. त्यावेळी माझ्या हातून अनेक पापे झाली. लोकांचे ब्राह्मणाचे द्रव्यहरण केले, अनेकांना फसविले, सज्जनांची निंदा केली, हिंसाचार केले. लोकांनी माझा तिरस्कार केला. मी निर्धन झालो, वनात गेलो. जे प्राणी मिळती त्यांचे मांस खात. कधी कधी तेही मिळेना. वनात फिरत असताना मला शिवमंदिर दिसले. मंदिराजवळ स्वच्छ पाण्याचा तलाव होता. त्या तलावात राजहंस विहार करत होते. मी स्वच्छ पाणी प्राशन केले व तेथे संचित बसलो असताना माझी भार्या कुलीना ही पण त्या वनात भटकत तेथे पोहोचली. आत्ताची राणी सृष्टमती हीच ती कुलीना होती. मी तिला फळे आणून दिली. आम्ही दोघे बसून राहिलो. मी वनातील प्राणी मारून खात असे पाहून तिला वाईट वाटले. एवढी दुर्दशा झालेली पाहून पापे का करतात? यामुळे नरकात जावे लागेल हे माहीत आहे ना, असे ती म्हणाली. ज्ञान प्राप्त करा, सदाचार करा. आपण ब्राह्मणरूप आहोत याचे भान ठेवा. ज्याच्या नावाने पाप नष्ट होतात त्यांचे नाव घ्या. विष्णू भक्ताची सेवा करा. अशा भक्तिमार्गाने पापमुक्त व्हा, असा तिने उपदेश केला. त्यानंतर मी विष्णुभक्ती करू लागलो. अधिक मासात आम्ही व्रते केली, त्यामुळे सर्व पापेही नाहीशी पावली. जो जन्म संपला, पुढच्या जन्मी आम्हाला वैभव प्राप्त झाले. पुण्य कृत्य हातून घडू लागली. पूर्वजन्माचे स्मरण राहिले. अधिक मासाचे हे फळ आहे. हा पूर्व इतिहास ऐकून अंगिरस ऋषींना आनंद झाला. राजाचा पाहुणचार स्वीकारून शिष्यांसह सर्व आश्रमात गेले. सुमती सुष्टुमती हरिभक्त करत राहिली. वाल्मिकीने अधिक मासाच्या कथा दृढनव्या गुणसुंदरी यांना सांगितल्या आणि राजाचा निरोप घेऊन ते शरोई नदीतरी निज आश्रमाकडे निघून गेले. नारायण नारदांना म्हणाले, दृढनव्या व त्याची पत्नी गुणसुंदरी यांनी आपले श्रेष्ठ पुत्राला राजावर बसून हरिभक्तीसाठी वनात निघून गेले. अध्याय 29. नारायण पारदला म्हणाले, दृढनव्या वनात गेले. जाता जाता गंगातीरी पोहोचलंय. पत्नीसह तिथेच राहिला. राजा राणी तापसी जननप्रमाणे तिथे दिवस काढू लागले. अधिक मास आला तेव्हा दृढनव्या राजाने खळतर तप केले. श्रीकृष्ण नामाचा अखंड जप केला. उपवास केले. एका पायावर उभा राहिला. तपोनिष्ठ राजाची त्याची पत्नी गुणसुंदरीने महिनाभर सेवा केली. अधिक महिन्याच्या अखेरीस आकाशातून एक दिव्य विमान आले. त्यात 2 देवदूत होते. एक पुण्यशील, दुसरा सुशील. त्यांनी राजाला आणि राणीला विमानात घेऊन आकाशात उंच भरारी घेतली. दोघांचे देह आपोआप दिवे झाले. विमान श्रीकृष्णांच्या गोलोकात पोहोचले. राजा श्रीकृष्णाचे सानिध्य मिळाले. अधिक मासातील तपसेमुळे ते गोलोकात निवासी झाले. आता एक वानराचा ही अधिक महिन्यातील उपवास व स्नानामुळे उद्धार झाला, त्याची ही कथा. केरळात पूर्व एक अतिशय चिंकूकर तर ब्राह्मण राहत असे. तो धनसंचय भरपूर करी पण खर्च फारसा करत नसे. अतिशय चिंगूस स्वभावाचा होता. दान करणे पुण्यकारक असते, पण त्या चित्रशर्मा ब्राह्मणाने कोणालाच दान केले नाही. एवढा कर्द होता की स्वतःच्या अंगावर चांगले कपडे देखील घालत नसे. जे भेटेल त्याच्याकडून त्याला काहीतरी अपेक्षा असायचीच. त्याचा स्वभाव पाहून लोकही त्याला टाळू लागले. तो सदैव हिंडत रासे. त्याला एक मित्र बागेतच माळी काम करे. चित्रशर्मा त्याच्याजवळ बसून खोटे बोलून दुःख व्यक्त करत राहिला. घर नाही, भिक्षा मिळाली तर कोठे शिगावाच हा प्रश्न असे तो सांगत असे. त्या माळी मित्राला त्याची दया आली. त्याने त्याला बागेत राहायला जागा दिली. नंतर ब्राह्मणाने त्या मित्राला सर्वतोपरी मदत करून विश्वास संपादन केला. नंतर माळी मित्राने बागेची व्यवस्था त्यांच्यावर सोपवली व स्वतः राजाच्या बागेत नोकरीस गेला. इकडे तो ब्राह्मण बागेतील फळे खाई, काही फळे विकून पैसे मिळवी आणि आलेले पैसे जमिनीत पुरून ठेवत असे. एक दिवशी माळी मित्राने चौकशी केली तेव्हा कर्द चलाक ब्राह्मण त्याला म्हणाला, अरे मी बागेची राखण करतो, पण पक्षी फळे खाऊन जातात. काही पक्षी मी मारून टाकले आणि मेलेले पक्षी दाखवले. मेलेले पक्षी पाहून मित्राची खात्री पटली, त्यामुळे त्याचा विश्वास बसला. वयाच्या 87व्या वर्षी तो ब्राह्मण मरण पावला. त्याने आयुष्यभर खोट्या बोलण्यामुळे नरक यातना भोगाव्या लागल्या. त्याचे प्रेत कुजून बागेतच पडले. परलोकात गेल्यावर आपण जीवनात काहीच पुण्य केले नाही अशी खंत तो करू लागला. यमदूतांनी त्याला यमा पुढे उभे केले. यमाला
यमाने त्याला पाहून चित्रगुप्ताला त्याच्या पापपुण्याचा हिशोब करण्यास सांगितले. अध्याय 30. यम म्हणाला, चित्रगुप्ता, हा कोण जीवात्मा येथे आणला आहे? याचे नाव चित्रशर्मा आहे, पण हा क्रुद्ध होता म्हणून याला कर्दय असे म्हणत. याचे कोणतेही पुण्य नाही. याने एका माळ्याच्या बागेत राहून सतत पापैस केली आहे. याने बागेतील फळे खाल्ली, तसेच पुष्कळ फळे विकून पैसे मिळवली व ते द्रव्य जमिनीत पुरून ठेवले. विश्वासघात व धनलोभाने चोरी केली. त्याची मुख्य पापे चित्रगुप्ताने यमाला सांगितली. यमाने त्याला आधी चोर प्रेत युनिट टाकण्याची, नंतर वानर युनिट जन्माला घालण्याची व त्यानंतर नरकात टाकण्याची शिक्षा दिली. त्यानंतर यमदूतांनी त्याला प्रेत युनिट टाकले. भूक व तहान यांनी अत्यंत हैराण होऊन तो घोर वनात इकडे तिकडे भटकू लागला. तो तडफडे, भूमीवर पडे, पुन्हा उठे, धावे, पुन्हा पडे. भुकेने अत्यंत व्याकुळ झालेला, भयंकर कुंचपणा झालेली असे दुःख त्याने पुष्कळ काळ सोसले. नंतर यमदूतांनी त्याला वानर युनिट टाकले. योगायोगाने तो कालंजर पर्वताजवळ जन्माला आला. तेथे गोड शीतल पाणी होते. वृक्षावर अनेक फळे होती. तेथे इंद्राने निर्मलेले सरोवर एवढे एक कुंडे होते. त्याला पापनाशक कुंडे असे देखील म्हणत. तेथे एक मृगतीर्थ नामक तीर्थ आहे. तेथे श्राद्ध केल्यास पितरांचा उद्धार होतो अशी त्यांची ख्याती आहे. दैत्याच्या भयाने देवांनी मृगरूप धारण करून तेथे स्नान केले. त्यामुळे ते निर्मळ झाले व पुन्हा आपापल्या स्वर्गस्थानात प्राप्त झाले, म्हणून त्याला मृगतीर्थ असे नाव पडले. नारदांना विचारले, कर्दय पापी असून त्याला मृगतीर्थाजवळ जन्म का मिळाला? नारायण म्हणाला, त्याचे कारण सांगतो की चित्रकुंड नावाचा एक श्रीमंत वैश्य होता. तारका नावाची त्याची पत्नी होती. त्या दोघांनी अधिक मासाचे व्रत केले. अमावस्याच्या उद्यापनाचा दिवस होता. त्यांनी पूजा प्रारंभ केली होती. कर्दय ब्राह्मण आपल्याला काहीतरी दक्षिणा मिळेल या आशेने तेथे गेला व अधिक मासात व्रताची व पूजेची त्याने खूप स्तुती केली. धनलोभाने का असेना, त्याच्या भाग्याने त्याला पुरुषोत्तमाची पूजा पाहायला मिळाली. व्रताची स्तुती तीही घडली. त्या वैश्याने उत्तर ब्राह्मणाला दक्षिणा दिली व कर्दयाला दिली नव्हती. तो लाचटपणे तेथेच उभा राहिला व त्या चित्रकुंडालाची त्यांच्या व्रताची खूप प्रशंसा केली. त्याने हे जे काही केले ते पुण्यकर्मच झाले. त्याची फळ म्हणून वानरयोनी मूर्गतीर्थाजवळ त्याला राहायला मिळाले. नारद म्हणाला, त्याची पापे मोठी असूनही त्याला फळे व मधुर जल आहे अशा ठिकाणी जन्म का मिळाला? नारायण म्हणाला, त्या संबंधीचा इतिहास मी तुला सांगतो. रावणाच्या युद्धात रावणाचा वध झाला व राक्षसांचा संहार झाला. तसेच लक्षावधी वानरही मरण पावले. रावणवध करून रामाने देवतांना बंदीतून सोडवले, म्हणून सर्व देवांनी रामाची प्रशंसा केली. त्यावेळी रामाने इंद्राला म्हटले, जे वानर या युद्धात मरण पावले आहे त्यांना अमृत सिंचन करून पुन्हा तजवंत करावे. इंद्राने वानरांना जिवंत केले. रामाने सुग्रीवादिकांना व वानरांना असा वर दिला की पृथ्वीवर वानर जेथे जेथे राहतील तेथे त्यांना भुकेची बाधा होऊ नये व तहानेंना त्रास होऊ नये. तेथे विपुल फळे व वृक्ष आणि शीतल पाणी उपलब्ध असेल. रामाच्या या वरदानामुळे वानर म्हणून कर्दयाचा तो जन्म झाला. तो त्या रमणीय पर्वतावर सरोवराजवळ झाला. पुढे काय झाले ते त्या वानराला पित्तामुळे तोंडात फोड आले होते. या पूर्वकर्माचाच परिणाम. फळे असूनही त्याला खाता येत नव्हती. तो अशक्त झाला. वानरांना स्वाभाविकच म्हणजे त्या वृक्षावर उड्या मारणे, पण तो अशक्त असल्यामुळे तशी उडी मारताना तो खाली पडला. त्याची हाडे मोडली. त्याला जागचे हलता येईना. त्याचे दात पडले. थंडी वारा याचा त्याला खूप त्रास झाला. उपवासही घडला. तो जो वरून पडला तो त्या कुंडात पडला. त्याला कुंडाबाहेर येता येईना. 4 दिवस तो उपाशी, शीतबाधित, दात दुखत आहे, हाडे मोडली आहेत अशा स्थितीत पडून राहिला. 5व्या दिवशी तो मरण पावला. ते 5 दिवस अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील शेवटचे 5 दिवस होते. त्यामुळे नकळत त्याच्या हातून स्नानही घडले, उपवासही घडला आणि व्रत आचरणही झाले. परिणाम असा झाला की त्याचा वानर देह जाऊन तो दिव्य देही झाला. तेवढ्यात तेथे दिव्य विमान आले आणि अलंकार त्यांच्या दिव्य शरीरावर शोभत आहेत असा तो त्या विमानात आरूढ झाला. अध्याय 31.
नारायण नारदाला म्हणाले, कुंडातील पानाने अगदी पडून राहिल्याने त्या वानराला अधिक मासात 5 दिवसीय स्नान घडले. या स्नानाच्या प्रभावाने त्याचा कपी देह जाऊन दिव्य देह प्राप्त झाला. त्यालाही नेण्यासाठी स्वर्गातून विमान आले. त्यात अनेक वैष्णव बसले होते. गंधर्व सुस्वर गान गात होते. अप्सरा नृत्य करत होत्या. सोन्याच्या घटिका वाजत होता. ते दिव्य विमान पाहून दिव्य देहधारी कर्दयाच्या अंगात मोठे आश्चर्य संचारले. मी एवढा पापी, तरी मला नेण्यासाठी विमान कसे आले? मी त्या योग्यतेचा नाही, असे तो म्हणून म्हणू लागला. तेवढ्यात अप्सराने त्याच्या मस्तकावर शुभ्र छत्र धरले. 2 अप्सरा त्याला वारा घालू लागल्या. काही स्त्रिया विमानातून उतरून गायन नृत्य करू लागल्या. एकतर सोन्याच्या झारीत गंगाजळ घेऊन आली. आपण तर काहीच पुण्य केले नाही, तरी एवढे सुख कसे काय मिळाले? हा विचार त्यांच्या मनात घोळत असताना त्यांच्यासमोर देवदूत सुशील व पुण्यशील आले. इथे विचार करण्यात वेळ का घालवतात? गोलोकात चला, असे ते म्हणाले. कर्दय म्हणाला, कोणत्या पुण्यामुळे माझी पापे नष्ट झाली? कारण गवताचे अंकुर, आकाशातील तारे, मातीचे कण यासारखी माझ्या हातून असंख्य पापे झाली असती, तरी माझ्यासाठी विमान कसे काय आले? त्यावर देवदूत म्हणाले, तुझ्याकडून घडलेले पुण्य तुला ज्ञात नाही. सर्व महिन्यातील श्रेष्ठ अधिक मास असतो. या महिन्यात तू वानर देहाने अवचित अत्यंत कठीण व्रत केले. तोंडात फोड झाल्यामुळे तू काही खाऊ शकला नाही. त्यामुळे अनाथ असे तुझ्याकडून उपवास घडला. तू भुकेपोटी फळे तोडलीस, पण खाता येत नसल्याने खाली टाकलीस. ती फळे उत्तर पशुपक्ष्यांनी खाल्ली. अशा प्रकारे तुझ्याकडून अन्नदान घडले गेले. दुःखामुळे तू पाणी देखील प्याला नाही. ऊन वारा पाऊस सहन करून तुझ्या हातून तप घडले. मृग तीर्थात तू पडला. हाडे मोडली. पाण्यातून बाहेर न येता आल्याने 5 दिवस थंड पाण्याचे पापनाशक तीर्थस्नान घडले. अजाणतेपणे होईना तीव्र द्रव तुझ्या हातून घडले. त्या तपाने पापे धुतली गेली. देवदूताने सांगितलेला समाचार ऐकून तो आनंदाने रडू लागला. सर्वांना त्याने नमस्कार केला. दिव्य विमानाला प्रदक्षिणा घालून हरिदूतांसह गोलोकात गेला. गोलोकात उतरताच त्याला श्रीकृष्णाचे दर्शन झाले. श्रीकृष्णाच्या सानिध्यात तो राहू लागला. असे असते अधिक मासाच्या व्रताचे फळ. नारायण अधिक मासाचे महात्म्य सांगितले. हे ऐकून नारदांचे समाधान झाले. कलियुगातील संसारातील दुःखाने त्रस्त लोकांचे कल्याण करण्यासाठी अधिक मासाचे महात्म्य श्री नारदांनी अनेक कथांच्या आधारे सांगितले आहे. नारदाला लोककल्याणाचा उपाय कळाला. तो सत्यलोकी निघून गेला. ऋषीजन पुरुषोत्तम मास हा फार पुण्यप्रद आहे. या महिन्यात केलेल्या तपाने भक्ताला सुख मोक्ष हा मिळतो. या ग्रंथाचे पारायण अधिक मासात करावे. व्रत साधना समजून घेऊन कल्याण साधावे. पद्मपुराण बृहनारदीह पुराणांतर्गत अधिक मास महात्म्य समाप्त. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.